पण माझं घर पत्र्याचं होतं, पावसाळ्यामध्ये गळायचं. माझ्यासाठी ते इन्स्पिरेशन होतं. माझी आई कामाला जायची, ते माझ्यासाठी इन्स्पिरेशन होतं. माझ्यासाठी हॉस्पिटलला पैसे नाही, ते इन्स्पिरेशन होतं. मी हॉटेलमध्ये एखाद्या ठिकाणी जेवू शकत नाही, ते इन्स्पिरेशन होतं. थंडीमध्ये माझ्याकडे हँड ग्लोव्ज नव्हते, टू व्हीलर माझे हात असे नाही तर बऱ्याच जण काय करतात, येतात फ्रँचायझी बघायला. बापरे, यांच्याकडे तर मोकार गर्दी आहे. मग आपली पण अशीच गर्दी होऊन जाईल. अरे पण त्या गर्दीच्या अगेन्स्ट किती झटे घेतलेले यांनी. सकाळी उठून किती वाजता बटाटे उकडलेले, त्याच्यामध्ये कधी चटणी टाकलेली आहे, कशा टिक्क्या बनवलेल्या आहे, एखाद्या दिवशी कामगार नाही आल्यावर यांनी काय केलेलं आहे, ह्या गोष्टी बघत नाही. लोक फक्त त्या क्राऊडला बघतात आणि मला पण करायचं, मी पण पैसे कमवणार, मी पण कारमध्ये बसणार, मी पण चांगला बंगला घेतणार, मी पण विमानाने फिरणार. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लोक मरायला तयार होते. याचं ज्यावेळेस आपण बघायला जातो तर हे कळतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला राजा म्हणून कधी नाही घेतलेलं. करोडपती बनण्यासाठी फक्त 2,000 चहा विकावं लागतं. मी 3,500 चहा विकत होतो. म्हणजे मला ते 4 वर्ष नव्हते दिसत. मला 2 वर्षातच मी करोडपती होईल किंवा आम्ही चांगले पैसे कमवू हे मला दिसत होतं. की या माइंडला चुकीच्या गोष्टीने द्यायचं आहे. तुम्ही जे इन घेणार आहे तसंच तुमचे ड्रीममध्ये येणार आहे आणि तसंच रियालिटीमध्ये होणार आहे. फ्रँचायझीसाठी पण कॉल येत होते, बट आम्ही देत नव्हतो फ्रँचायझी, कारण आम्हालाच आतून आवाज नव्हता की आपणच पैसे नाही कमवू राहिलो. की जो कोणी फ्रँचायझी होणार आहे तो फक्त त्याचा प्रॉफिट बघतो, बाकीच्या जगाशी त्याला काही घेणं देणं नसतं. मग हे कितपत खरं आहे? पण तरी माझ्यासारख्या सामान्य माणसाला हा प्रश्न आहेच की चहा जिथे मला टपरीवरही मिळत होता त्याच्यासाठी एवढं सगळं अकॉस्टिकची गरज आहे का, की एवढ्या सगळ्या आंब्यांची गरज आहे का? हायजीन मेंटेन ठेवा आणि तिसरी गोष्ट म्हणजे कस्टमरशी कनेक्शन ठेवा. 2 मिनिटं बोला ना, स्माइल द्या ना त्याला. तुमचेच 12 वाजलेले असतात चेहऱ्यावरती चहावाल्यांचे. नमस्कार, मी ऋषिकेश. आजच्या नवउद्योगच्या सिरीज मध्ये आपण कोणाला भेटणार आहोत हे तुम्ही थंबनेल आणि रिकॅप पण बघितलंच असेल. आजच्या नवउद्योगच्या सिरीज मध्ये आपण फ्रँचायझी मॉडेल आणि त्याचे दुष्परिणाम किंवा त्याचे सदुपयोग या गोष्टींवर डिटेल चर्चा करणार आहोत. आणि फ्रँचायझी मॉडेल घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे, आणि जर तुम्ही घेणार असाल फ्रँचायझी मॉडेल तर कुठल्या गोष्टी चेकआउट केल्या पाहिजेत या गोष्टींवर चर्चा करणार आहोत. तर नक्कीच आजचा पॉडकास्ट पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, चहा विकून कोणी करोडपती होऊ शकतं का? हा सगळ्यात मोठा जो पडलेला प्रश्न आहे तो आज आपण निलेश सरांकडूनच ऐकून घेणार आहोत. खरंच चहा विकून करोडपती होता येतं का? 100% होता येतं. मी तुम्हाला सिंपल सांगतो. बघा, चहामध्ये आपल्याला एक 50% ग्रॉस मार्जिन असतं. म्हणजे दिवसभरामध्ये जर आपण 2,000 कप विकले, आणि 2,000 कप विकणं एवढं जास्त अवघड नाही आहे, कारण चहाचं खूप चांगलं कल्चर बनत चाललेलं आहे. म्हणजे दिवसाला 20,000 रुपये आपला धंदा होईल, त्याच्यातला 10,000 रुपये आपला खर्च पकडला तर 10,000 रुपये शिल्लक राहतील. त्याच्यामध्ये नेट आपल्याला सरासरी 8 ते 7,000 रुपये शिल्लक राहतील. म्हणजे महिना 2 लाख रुपये झाला, वर्षाला 24 ते 25 लाख रुपये. म्हणजे नेक्स्ट 4 वर्षामध्ये कुणी पण जर ठरवलं तर चहा विकून करोडपती होऊ शकतं. आता तुम्ही इतकं कॅल्क्युलेशन छान मांडलंय, पण मला थोडंसं बॅकअप द्या जायचं की हे सुरुवात कशी झाली बुवा? तर मी 2018 मध्ये मी क्लासेस घेत होतो, आणि मी जिथं क्लास घेत होतो ना, तर त्याच्या खाली जो चहावाला होता, तर चहाचं कल्चर एवढं चांगलं नव्हतं. म्हणजे तो दिवसभर एकच बादलीमध्ये पाणी वापरायचा, दिवसभर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्याच पाण्यात तो भांडे वगैरे धुवायचा. त्याच्यानंतर त्याची टेस्ट पण वेगळी असायची. मी ज्यावेळेस शिकवायचो त्यावेळेस सकाळी एक बॅच घ्यायचो आणि संध्याकाळी एक बॅच घ्यायचो, तर दोन्ही वेळेस त्याची क्वालिटी चेंज असायची. मग मी सर्च केलं की यार, चहा म्हणजे असा प्रोडक्ट आहे, पाण्यानंतर जगामध्ये सगळ्यात जास्त पिला जाणारा प्रोडक्ट जर कुठला असेल तर तो चहा होता, आणि त्या चहाला चांगलं कल्चर दिलं जात नव्हतं. दुसरी गोष्ट, मी चहा प्यायला का जायचो की यार मी थकलेलो आहे आता, किंवा माझ्याकडून कोणी गेस्ट आले म्हणून मी चहा प्यायला चाललो. पण तो जो चहा विकणार होता ना, तो एकदम असा आळशी असायचा. त्याला काही असं त्याच्यात एक्साइटमेंट नावाची गोष्टच नव्हती, एवढा चहा विकत असून देखील. म्हणजे बघा, आपण चहा पिण्यासाठी का जातो की आपल्याला आपली एनर्जी एक तर वाढवायची आहे, किंवा गेस्टला आपल्याला खुश करायचं आहे, किंवा माइंड फ्रेश करायचं आहे. पण त्याला बघून मला असं कधीच वाटलं नाही. मग त्यावेळेस कळालं की यार, पाण्यानंतर सगळ्यात जास्त पिलं जाणारं पेय जर चहा आहे तर त्याला चांगल्या पद्धतीने दिलं जात नाही. मग माझ्या लक्षात आलं की यार, यस, एक असं गोष्ट आहे की आपण त्याला वेगळ्या लेवलला घेऊन जाऊ शकतो आणि इंटरनॅशनली पण ह्या ब्रँडला घेऊन जाऊ शकतो. म्हणजे चहा विकून मला करोडपती बनणं हे माझं कधी स्वप्न नव्हतं, पण चहा विकून मी एक पूर्ण जगामध्ये पोहोचल किंवा भारतामध्ये पोहोचल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो प्रॉब्लेम आहे मार्केटमधला, की ज्याला चांगल्या पद्धतीने दिलं जात नाहीये, क्लिनिंग व्यवस्थित ठेवली जात नाही, तो माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आणि इंडियाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. म्हणून मी चहाच्या बिझनेसमध्ये आलो. पण मग चहाच्या बिझनेस मध्ये आलात, त्याच्यासाठी काय प्री रिक्विजिट केलात किंवा कुठली प्रिपरेशन केली?
तर मग सुरुवात मला करायची होती, तर मग मला 3-4 प्रॉब्लेम दिसले. कारण मी ज्यावेळेस फूड इंडस्ट्रीमध्ये येण्याचा डिसिजन घेतला, त्यावेळेस मला सगळे सांगायचे, की "यार निलेश, जे कुक असतात किंवा जे शेफ असतात, ते कधी टिकत नाही." म्हणजे हा सगळ्यात बेकार धंदा म्हणून बघितलं जातं फूड इंडस्ट्रीला. मग जर ह्याला आपल्याला काम करायचंय, मग मी काही ज्यांचे हॉटेल्स बंद पडले, ज्यांचे शॉप बंद पडले होते रिलेटेड टू फूड, मी त्या लोकांना भेटलो आणि त्यांचं एकच म्हणणं आलं, की "यार, इथं कामगार वर्ग टिकत नाही आणि जरी कामगार वर्ग टिकला, तर जो बनवणारा माणूस आहे तो टिकत नाही." मग म्हटलं आपण ह्याच्यावरती काम करू. मग आम्ही पूर्ण 3-4 महिने मी काय केलं, पूर्ण वेगवेगळे चहा जाऊन पिले आणि मग एक असं आयडिया आली, की आपल्याला एक अशी टेस्ट बनवावी लागेल, की जी व्हॅरी नाही होणार आहे. म्हणजे जो प्रॉब्लेम होता, की सकाळी वेगळी टेस्ट, संध्याकाळी वेगळी टेस्ट, हे बदललं पाहिजे. मग मी विचार केला, की नाही आता हे बदलायचं. तर मग आम्ही काय केलं, फॉर्म्युला हे केला आणि ऑलरेडी मी फिजिक्स शिकवत होतो. मला छोटे-छोटे कॅल्क्युलेशन्स माहिती होते, की छोट्या-छोट्या कॅल्क्युलेशननी किती मोठे शोध लागलेले. मग मी असंच मग चहा पावडर किती टाकायची, साखर किती टाकायची, दूध किती घ्यायचं, दूध कुठलं घ्यायचं, पाणी काय, किंवा चहा पावडर टाकल्यानंतर वेगवेगळे ब्रँडचे टाकल्यानंतर चहा कसा बनतो. मग मला तोच प्रश्न पडायचा, की नेमकं चहा जो बनतोय तो दुधामुळे बनतोय का पाण्यामुळे बनतोय का मसाल्यामुळे बनतोय का साखरमुळे बनतोय. मग मला प्रश्न पडायला लागले. तर त्याच्यात मला लक्षात आलं, की चहावाला आपण चहा नाव देतो, टी म्हणतो. टी म्हणजे काय, टी पावडरवर. मग मला लक्षात आलं, की आपल्याला टी पावडरवरती काम करावं लागेल. मग आम्ही बरेचसे मिश्रण करून बघितले आणि मग आम्ही एक टेस्ट भारी बनवली. आणि मग त्याच्यानंतर आता टेस्ट बनली, मग नंतर कामगार टिकणार कसे. तर मग कामगार टिकण्यासाठी आम्ही त्यांना ट्रेनिंग सिस्टम आणला, की 2-2, 3-3 महिन्याला आपण त्यांच्याशी जर चांगली मिटिंग केली, म्हणजे आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लोक मरायला तयार होते. याचं ज्यावेळेस आपण बघायला जातो, तर हे कळतं, की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला राजा म्हणून कधी नाही घेतलेलं, लोकांनी त्यांना राजा बनवलेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज असं नाही म्हणले, की मी राजा आहे, तुम्ही हे काम करा आणि तुम्ही ते काम करा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एकदम प्रजेमध्ये जाऊन सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन एक टीम बिल्ड केली होती त्यांनी. आणि मग आपण आज जो इतिहास बघतोय किंवा जो महाराष्ट्र सुखी बघतोय, तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. मग आपण जर त्यांच्याच महाराष्ट्रात राहतो, तर मग आपण आपल्या टीमला बिल्ड कसं करायला पाहिजे. मग मी महाराजांचे पण काही पॉईंट्स वापरायला लागलो, टीमशी चांगलं बोलणं, त्यांना हे करणं. मी छोटे छोटे सगळे पॉईंट्स काढले आणि अशा प्रकारे प्रिपरेशन करून मी शिर्डीमध्ये 10 नोव्हेंबर 2018ला पहिलं चहाचं दुकान सुरू केलं. आता जसं तुम्ही मेन्शन केलं, की 10 नोव्हेंबर 2018ला तुम्ही पहिलं दुकान सुरू केलं. पण मला तेच विचारायचं आहे, की 10 नोव्हेंबरला तुम्ही सुरू केलं सपोज, मग लॉकडाऊन पडलं 2019 साली. मग ती जर्नी कशी होती किंवा लॉकडाऊन मध्ये कशा गोष्टी घडल्या? कारण सुरुवात केली आहे एक तर 10 नोव्हेंबर महिना, त्याच्यानंतर म्हणजे 2019 चालू झालंय, मग लॉकडाऊनचा काळ आलाय आणि तिथून परत सर्व्हाइव्ह होणं आणि आज एवढ्या मोठ्या फ्रँचायझीज असणं, याच्यात काय काय घडलं? नाही, म्हणजे काय झालं होतं, 2018 मध्ये आम्ही स्टार्ट केलं. आम्हाला 19 पूर्ण मिळालं होतं. 2019 लॉकडाऊन 2020ला स्टार्ट झालं. मग ज्यावेळेस 2020ला म्हणजे मला चांगलं आठवतं, की माझा 25 फेब्रुवारी 2020ला ॲक्सिडेंट झाला होता. आणि त्याच्या आधी मी इतकं छान प्रिपरेशन केलं होतं, कारण मला रिस्पॉन्स पण मिळाला होता. मी तुम्हाला सांगितलं ना, करोडपती बनण्यासाठी फक्त 2,000 चहा विकावं लागतं. मी 3,500 चहा विकत होतो. म्हणजे मला ते 4 वर्ष नव्हते दिसत. मला 2 वर्षातच मी करोडपती होईल किंवा आम्ही चांगले पैसे कमवू हे मला दिसत होतं. मग मी त्याच्या बेसिसवर एक लोन उचलण्याचा डिसिजन घेतला. मी लोन पण केलं गव्हर्नमेंटचं CMEGP मधून आणि 2020 मध्ये माझं ते सँक्शन होणार होतं, म्हणजे माझ्या हातात येणार होतं. तर फेब्रुवारीमध्ये माझा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर परत कोविड आलं. मग ते कोविड जसं आलं ना, म्हणजे 2020 मध्ये कोविड आलं, तर माझ्या आयुष्यातल्या विकेट्स पडत चालल्या होत्या माझ्या धडाधड. कारण काय झालं, कोविड मी पडलो, त्याच्यानंतर कोविड आलं. मी पूर्णपणे त्यावेळेस मिशन मंगल मूवी बघितला आणि मिशन मंगल मूवीमध्ये माझ्या लक्षात आलं, की यार हे लोक जर करू शकतात, आपण का नाही करू शकत आहे. आता बघा, विचार करा, आपण चंद्रयान 3चा विषय घेतो. तर चंद्रयान 3च्या अगोदर ज्यावेळेस आपल्या इस्रोची सुरुवात झाली होती, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांनी त्यांनी सायकलवरती मटेरियल वाहिलेलं होतं, बैलगाडीवरती साहित्य वाहिलं होतं आणि आज आपण चंद्रावरती जाऊन पोहोचलेलो आहे. म्हणजे मजाकचं गोष्ट नाही, पण ही फार मोठी गोष्ट आहे. आणि आपण आज जर बघितलं तर हे जर लोक एवढं जबरदस्त करू शकतात, तर आपल्याला नॉर्मली फक्त आपल्या भागातलं काहीतरी बेस्ट करायचंय, आपल्याला कुठं चंद्रावर जायचंय किंवा आपल्याला कुठं मंगळावरती जायचंय. मग त्या पिक्चरमधून मला थोडंसं मोटिवेशन आलं, बट मी थकलो होतो लिटरली. म्हणजे पैसे नव्हते, त्याच्यानंतर जी टीम होती त्यांना कसं मॅनेज करायचं, किंवा त्याच्यानंतर आफ्टर कोविड मी सर्वाइव्ह करू शकतो की नाही करू शकत, कारण माझ्यावरती लोन झालेलं होतं आणि माझे हप्ते वगैरे सगळे बाउन्स होते.
म्हणजे इवन माझ्या 3-4 महिन्यापासून बाउन्स असल्यामुळं मला असं माझ्या डोक्यात विचार आला होता की यार आपण सेटलमेंट करून टाकू, भले का आपल्याला आयुष्यात परत कधी लोन मिळालं नाही तरी चालेल, आणि मग आपण कुठंतरी एका सुखरूप नोकरीला लागू. ओके. म्हणजे असं माझ्या डोक्यात विचार आला होता, भले का मला 25,000 रुपये जरी पगार मिळाला तरी हरकत नाही, पण ऍटलिस्ट मी सुखी राहीन. कारण कोविडमध्ये परत माझं जे फॅमिली बॅकग्राऊंड होतं तो चांगला नव्हता. म्हणजे माझ्या घरच्यांना परत कामाला जावं लागत होतं. मी पण एका कॅन्टीनमध्ये 2 महिने काम केलं होतं 9,000 रुपये पगाराने. म्हणजे ही जर्नी होती. बट असं कुठेतरी मनात ते होतं की यार जर हे लोक करू शकतात आपण का नाही करू शकत. आणि मग मला कायम असं वाटायचं की ठीक आहे, कोविड ही सिच्युएशन आपल्या हातातली नव्हती, ही ॲक्ट ऑफ गॉड होती. आज आलेला प्रॉब्लेम हरकत नाही आहे, याच्यातून आपण ओव्हरकम होऊ नाही होऊ, पण आपण मोठ्या लेवलला नक्की जाऊ. त्याला 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, 15 वर्ष लागतील माहीत नाही, पण आपल्याला मोठ्या लेवलला जायचं आहे. आणि जे व्हिजन आपण घेऊन चाललेलो आहे ते आपल्याला नक्कीच पूर्ण करायचं आहे, हे डोक्यामध्ये माझ्या त्यावेळेस पण होतं. सिच्युएशन एकदम टफ होती, कंटाळा आलेला होता, टीमशी पण बोलत होतो, पण जायचं होतं हे माहीत होतं, पण थकलेलं होतं पूर्णपणे. मग त्या थकलेल्या भावनेतून बाहेर पडलात कसं? म्हणजे आता जसं मोटिवेशन मिळाले किंवा जसं आज मी इन्स्टाचे 100 रील बघितलं, अरे असं मोटिवेशन मिळतं की मी उद्याच करोडपती झालोय. पण त्या भावनेतून बाहेर येणं, ऍक्च्युअल पाऊल उचलणं आणि काहीतरी गोष्ट करणं, म्हणजे मोटिवेशन मनात असतं, त्याला पेपरवर उतरवणं आणि ते ऍक्च्युअल मध्ये बरोबर आहे. आणणं, तो फरक किंवा त्या काळात काय काय गोष्टी केल्या? नाही, आता त्या पिरियडमध्ये काय झालं होतं, मी सांगितलं ना की मी ज्यावेळेस कामाला जात होतो ना त्यावेळेस मला असं थोडंसं आतून वाटायला लागलं की यार आपल्याकडे गमावण्यासारखं काही नाही आहे. बरं, असं काही नाही की आपण फार मोठे होतो, करोडपती होतो, अब्जोपती होतो, आपली व्हॅल्यू कमी झालेली आहे, आपल्याला मार्केटमधले कॉम्प्युटर उठून देणार नाही आहे. मग मी त्या पिरियडमध्ये फर्स्ट काय केलं माहिती आहे का, मी एकदम सायलेन्स, एकदम शांत राहायचो. मी मेडिटेशन 20 ते 25 मिनिटं मेडिटेशन करायचो. आणि मला असं आतून ती एनर्जी मिळायला लागायची की निलेश होऊ शकतं. ठीक आहे, आज लोन आहे 10 लाख रुपये, 15 लाख रुपये, हरकत नाही आहे. आज आपले बिझनेस पण बंद झालेले, आपल्याकडे पैसे पण नाही आहे, पण होईल, मला असं त्यावेळेस वाटायचं. मग त्या पिरियडला मी काय केलं माहिती आहे का, स्टीव्ह जॉबचं बुक वाचलं. आणि स्टीव्ह जॉबचं बुक मी ज्यावेळेस लास्टला गेलो मी रडायला लागलो डायरेक्टली. म्हणजे तो बघा, त्याला कंपनीतून काढून दिलं जातं. यार म्हटलं ह्या माणसाला एवढेच भयंकर प्रॉब्लेम आले. म्हणजे लिटरली सांगू का, मी माझ्या म्हणजे आत्ताच्या 1900च्या शतकामधला जर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम फेस करून सगळ्यात मोठ्या लेवलला जर कोणी माणूस गेला असेल तो स्टीव्ह जॉब्स आहे. मी त्याचं बुक आहे ना एकदा वाचलं आणि मला मग त्यावेळेस म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, मला असं वाटत होतं की मी सेटलमेंट करून टाकू लोनची. पण नंतर मी विचार केला की म्हटलं नाही, हा प्रॉब्लेम आपला फार मोठा नाही आहे, एकदम छोटा प्रॉब्लेम आहे, पण त्याला मी मोठा समजतोय, कारण ह्याच्या अगोदर माझ्या आयुष्यात असे प्रॉब्लेम आलेले नव्हते. मग मी स्टीव्ह जॉबचं पुस्तक वाचलं, एकदा वाचलं, शेवटी मी रडलो. नंतर त्याचा तो मूवी तो पण बघितला आणि त्याच्यानंतर परत मी पुस्तक वाचलं. आणि मग ते पुस्तक वाचल्यानंतर मला असं वाटलं की यार आता पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. म्हणजे काय झालं होतं ना, म्हणजे असं होतं आपल्या आयुष्यामध्ये की आपण ज्यावेळेस निगेटिव्ह विचार करायला लागतो त्यावेळेस निगेटिव्ह जास्त येत राहतं. म्हणजे निगेटिव्ह थोडा विचार केला ना मग आपल्याला वाटायला लागतं की यार होईल का नाही, आपण कारपर्यंत पोहोचू का नाही, आपण आपल्या आईवडिलांना विमानाने फिरू का नाही. कारण ऑलरेडी आपण एक सर्वसामान्य माणसाच्या किंवा मुलाच्या मिडल क्लासच्या आयुष्यामध्ये स्वप्न बघणं सोडून दुसरं काही केलेलं नसतं. बरं, तो स्वप्न छोटे नाही बघत, मी तर नो लिमिट व्हॅल्यूचे स्वप्न बघतो आणि प्रत्येक जण तेच बघतो ना, कारण आपल्याला असं लिमिट नाही आहे की इथपर्यंत जायचं तिथपर्यंत जायचं. आणि सर्वसामान्य माणूस असल्यामुळं ते मिडल क्लासमुळे एकदम जास्त मोठे मोठे स्वप्न बघायला लागलो. आणि मग त्याच्यानंतर त्याच पिरियडमध्ये माझ्याकडं द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक आलं आणि त्याच्यातून तर मी इतकं पॉझिटिव्ह बघायला लागलो ना, म्हणजे तुम्हाला असं खोटं वाटेल पण मी नंतर असं विचार करायचो की हे कोविड झालं ते बेस्ट झालं. म्हणजे लॉकडाऊन झालं हे माझ्यासाठी फायदा झाला. त्याच्यानंतर ठीक आहे, मी आज एखाद्या कॅन्टीनमध्ये काम करतोय, बट मी ना सगळ्या निगेटिव्ह गोष्टींना मी पॉझिटिव्ह बघायला लागलो, A to Z. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी एखादा माझा इन्सिडेंट झाला, माझा 5 लाख नुकसान झालं, तर मी म्हणायचो नाही भारी आहे, चांगलं झालं आपल्याला. म्हणजे माझी थॉट प्रोसेस अशी बनत गेली आणि कसं हळूहळू कोविड पण कमी होत गेला आणि मग मी परत स्टार्ट केलं. परत स्टार्ट केल्यानंतर कशी सुरुवात झाली नेमकी? नाही, मग त्याच्यानंतर परत 2020 मध्ये मी काय केलं, 2021 मध्ये मी परत एक दुसरं शॉप टाकलं. पण ते टाकल्यानंतर सेकंड वेव्ह आली, परत बंद झालं. त्या पिरियडला पण मी थकलेलो होतो, पण मी तुम्हाला सांगितलं ना, मी स्टीव्ह जॉब्स वाचलेले होते 2दा-3दा आणि त्याच्यानंतर पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड वाटलेलं होतं की या माइंडला चुकीच्या गोष्टीने द्यायचं आहे. तुम्ही जे इन घेणार आहे तसंच तुमचे ड्रीममध्ये येणार आहे आणि तसंच रियालिटीमध्ये होणार आहे, प्रोसेस पण तशीच होणार आहे. मग म्हटलं यार असं नाही करायचं आपल्याला. मग ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, मी परत एकदा स्वतःला मोटिवेट ठेवायला लागलो. नंतर मग परत कोविड कमी झालं आणि मग मी गुळाचा चहा लॉन्च केला. म्हणजे मला त्या पिरियडला मी म्हणजे अक्षरशः माझा मित्र आणि मी बोलायचो की यार कंटाळा आला यार चहाला आता, कारण ना सेल उरायला आपल्या चांगल्या शॉपवरती,
फ्रँचायझीसाठी पण कॉल येत होते, बट आम्ही देत नव्हतो फ्रँचायझी, कारण आम्हालाच आतून आवाज नव्हता की आपणच पैसे नाही कमवू राहिलो. मग आम्ही नंतर साखरेचा चहा कमी कमी होत जात होता हे बघितलं आणि आम्ही गुळाचा चहा लॉन्च केला. म्हणजे बिझनेस करत असताना आपण जर नवीन नवीन स्ट्रॅटेजी योग्य पद्धतीने टाकल्या तर बिझनेस पण मोठा होऊ शकतो. आणि जे आपल्याला आत्ता प्रॉब्लेम असतात ना ते नंतर छोटे वाटतात. म्हणजे आता जे मला कोविडचा प्रॉब्लेम वाटत होता ना, तो मला वाटतं की यार फार मी छोटा प्रॉब्लेमला होतो. आज मला ह्याच्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम आला किंवा बिझनेसमध्ये प्रॉब्लेम येतच राहणार आहे किंवा आपल्याला संकटांशी लढायचंच आहे, तर त्यावेळेस ते कमी कमी वाटत जातात. मग हे नंतर कळायला लागलं, कारण मी प्रिपेअर्ड नव्हतो ना. कोविडच्या अगोदर मला असं वाटत होतं की माझ्या आयुष्यात सगळं सरळ चाललं होतं. तुम्हाला सांगू का, मला आता असं वाटतं की माझ्या आयुष्यात जर सगळ्या गोष्टी सरळ चाललेल्या आहे, एकदम व्यवस्थित चाललेल्या आहे, तर मला त्याची कधी कधी भीती वाटते की लाईफ कधीतरी काहीतरी लपडे करणार आहे आणि कुठं काहीतरी किस्सा होणार आहे. म्हणजे ह्या गोष्टी होऊन जातात. पण आता जसं तुम्ही बोललात की कोविड नंतर तुम्ही लॉस मध्ये गेलात आणि त्याच्यानंतर तुम्ही चेंज केलात की गुळाचा चहा. मग ते लॉस मध्ये गेल्यानंतर कुठले असे कॅल्क्युलेशन तुम्हाला जाणवले की ज्याच्याकडून तुम्ही गुळाच्या चहाकडे वळालात? अशा कुठल्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व केल्या वर्ष 6 महिन्यात की ज्याच्याकडून तुम्ही गुळाच्या चहाकडे गेलात? नाही बघा, मी सांगितलं 2019 पर्यंत मी 1 जानेवारी 2019 तर 31 डिसेंबर 2019 पर्यंत माझं एक रजिस्टर आहे 300 पेजेसचं, ते भरवलेलं होतं की जानेवारीमध्ये काय होतं, फेब्रुवारीमध्ये काय होतं. ॲक्च्युली मला फ्रँचायझीमध्ये उतरायचं होतं. आता बघा, फ्रँचायझी म्हणजे आपण फ्रँचायझी हा खूप मोठा ट्रेंड होता, आत्ता आलेला आहे, पण त्याच्या अगोदर नव्हता. त्याच्या अगोदर आपल्याला एक फ्रँचायझी दिसते ती म्हणजे मॅगडी, ज्याच्या की 39,000 आउटलेट होत्या. म्हणजे जर मॅगडीच्या ओनरनी रे क्रॉकनी जर ठरवलं असतं की प्रत्येक आउटलेटला व्हिजिट करायचं एका दिवशी एक, तर त्याला पूर्ण आउटलेट व्हिजिट करायला 2019 मध्ये त्याला लागले असते 105 वर्ष, जेवढा तो जगलेला पण नाही. मग जर ह्या सगळ्या गोष्टी आहे, तर मग मी विचार केला की यार म्हटलं आपल्याला फ्रँचायझीमध्ये जायचं. पण फ्रँचायझीमध्ये जायचं, फॉर एक्झाम्पल तुम्ही माझी फ्रँचायझी घेणार तर का घेणार आहे, बरोबर ना? तर मग मी जानेवारीमध्ये काय होतं, फेब्रुवारीमध्ये काय होतं, चावी कशी पाहिजे, बोर्ड कसा पाहिजे, टेस्ट कशी पाहिजे, प्रोडक्ट कोणते कोणते पाहिजे, मी अशा सगळ्या प्रोडक्ट म्हणजे चहासोबत मी लस्सी ॲड केली, त्याच्यानंतर मस्तानी ॲड केली, ताक ॲड केलं, हे सगळे स्वतःचे प्रोडक्ट आम्ही बनवून आम्ही ॲड केले. आणि 2019 पर्यंत छान प्रिपरेशन झालेलं होतं. बट जसं की 2021 आलं ना, तर 2021 मध्ये आमचाच सेल नव्हता. 2001 सेल पाहिजे ना. फॉर एक्झाम्पल तुम्ही माझी फ्रँचायझी का घ्यावी, म्हणजे माझं ॲटलिस्ट 10,000 रुपये काउंटर होतं की नाही होतं. जर माझंच होत नाही तर मी तुम्हाला मी चुकीचं करतोय. मग मी ती फ्रँचायझीने करणार आहे. आणि जे माझं व्हिजन आहे, मला जे इंडियामध्ये घेऊन जायचं आहे माझ्या ब्रँडला, किंवा जे चहाचं कल्चर मला बदलायचं, ते माझं साध्य नाही होणार आहे. म्हणजे मी पैसा कमवून जाईल, पण ते माझ्या फ्रँचायझी बंद होऊन जातील किंवा ते लोक त्या लेवलनी उतरणार नाही. मग मी विचार केला की यार आपलंच 10,000 नाही आहे, तर मी सर्वे करायला लागलो, मी ऑफर्स द्यायला लागलो. म्हणजे मग कधी मी 50% ऑफ ऑफर देऊन बघितली, कधी ₹1 चहा देऊन बघितला, एका दिवशी फ्री पण देऊन बघितला. पण तरी पण साखरेच्या चहाचं काउंटर माझं 30,000 पर्यंत गेलं होतं, ते 10,000च्या वर जात नव्हतं कोविडमध्ये, म्हणजे 2020 ते 21 मध्ये. मग लक्षात आलं की लोकांचा ट्रेंड बदललेला आहे, कारण सेल वाढत नाही. याचा अर्थ काय, बरं आपण क्वालिटी बेस्ट करतोय, ऑफर्स देतोय, कस्टमरसाठी कनेक्शन. म्हणजे आज पण आमच्यासाठी आमचा प्रत्येक कस्टमर ऑडी BMW आहे. तो 8-10 रुपयाचा चहा घेतो आम्ही, त्याला तेवढं नाही, त्याच्यापेक्षा खूप जास्त रिस्पेक्ट देतो आम्ही. मग एवढं सगळं असून सेल वाढा ना. मग कळालं की मार्केटचा ट्रेंड बदललेला आहे, लोकांचं व्हिजन बदललेलं आहे, लोक हेल्थ कॉन्शियस व्हायला लागलेले. मग साखरेच्या चहावरून आपल्याला बदलावं लागेल गुळाचा चहा. मग जेव्हा आम्ही गुळाचा चहा लॉन्च केला, विथिन 1 मंथमध्ये आमचा सेल गेलेला होता 20,000च्या वरती. मग आम्हाला कळालं की आता गुळाच्या चहामध्ये मजा आहे आणि गुळाच्या चहामध्ये फ्रँचायझी पण आपले वाढू शकतात आणि जे फ्रँचायझी घेतील ते पण पैसे कमवतील. म्हणून आम्ही मग गुळाचा चहा लॉन्च केला 2021 मध्ये. आता जसं तुम्ही खूप वेळा फ्रँचायझी वर्ड मारलाय, पण असं होतं की पुण्याचं एक कल्चर होतं की आमची शाखा कुठे नाही. तिथून आता ते कल्चर बदललंय. मग चितळेंची शाखा तुम्हाला सगळीकडे दिसते, जी की एक फ्रँचायझी स्टफच आहे. पण याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात की असं बऱ्याचदा बोललं जातं मार्केटमध्ये की जो कोणी फ्रँचायझी ओनर आहे तो फक्त त्याचा प्रॉफिट बघतो, बाकीच्या जगाशी त्याला काही घेणं देणं नसतं. मग हे कितपत खरं आहे? आता असू पण शकतं, बट मी तुम्हाला फ्रँचायझी नेमकं काय, 2 बिझनेस आहे बघा. फ्रँचायझी एक बिझनेस आहे आणि खरंच लोकांना बिझनेसमध्ये आणायचा हा पण एक फ्रँचायझी बिझनेस आहे. म्हणजे बघा, मी तुम्हाला सांगू का, मला फ्रँचायझीमध्ये येण्याचं रिझन अजून एक दुसरं असं होतं, मी नेटवर्क मार्केटिंग केलेला मुलगा आहे. नेटवर्क मार्केटिंगमध्ये काय होतं, मग आम्हाला आमचे सिनियर सांगायचे की निलेश, तुझं जरी नशीब चांगलं नसलं, तू 2 लोकांना चांगला इन्कम काढून दिला तर त्या बाय प्रोडक्टली तुला पण इन्कम होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट, तू खूप साऱ्या लोकांना बिझनेसमध्ये आणू शकतो. कुठं, नेटवर्क मार्केटिंगमध्ये. मग मला असं सांगितलं की ट्रॅडिशनलमध्ये पॉसिबल नाही. बट आता फॉर एक्झाम्पल मी माझ्या माध्यमातून 340 फ्रँचायझी माझ्या जर चहाच्या झालेल्या, तर मी 340 लोकांना उद्योगामध्ये आणलेलं आहे.
म्हणजे त्यांना उद्योगामध्ये पाडलेलं नाही तर उभं करण्याचा पण प्रयत्न करतोय. म्हणजे हा एक बिझनेस आहे. खरंच तुम्हाला कितपत ज्या लोक आहे तुमचे त्यांना तुम्हाला बिझनेसमध्ये उभं करायचं आहे. आणि दुसरं म्हणजे फ्रँचायझी म्हणजे काय, खरंच फ्रँचायझी देऊन तुम्ही जे म्हटलं की कंपनी कमवती तर त्याच्यामध्ये किती आहे, हे 2 प्रकार आहे. तर त्याच्यानुसार 2 व्हॅरी होऊ शकतं. तर खरं पण असू शकतं. पण आमच्या बाबतीतलं मी तुम्हाला थोडंसं सांगतो. आम्ही एखाद्या फ्रँचायझीला किंवा आम्ही फ्रँचायझी मॉडेलला कसं रन करतो. मग आम्ही फ्रँचायझी देताना ना आम्ही इव्हन त्यांना माइंडसेट पण शिकवतो. म्हणजे ट्रेनिंग पण देतो, की आता बघा 2 गोष्टी आहे. आम्हाला आमच्या पण काही फ्रँचायझीला काही सेल कमी डाऊन असल्यामुळे त्या बंद झालेल्या आहे 1-2 फ्रँचायझी चांगल्या ठिकाणी असून देखील. त्याचं रिझन काय ते आमच्या लक्षात आलं, की माइंडसेट आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही आहे आणि तुम्हाला मी सांगतो, की सर तुम्हाला ₹1,00,000 महिना कमवायचा आहे, ₹50,000 महिना कमवायचा आहे. बट तुम्ही प्रत्येक वेळेस रडताय, की नाही होऊ शकत. माझ्या ज्याने नाही होणार आहे. मी कमवू नाही शकत. सर सेलच नाही होऊ राहिला. सर प्रॉब्लेम आहे तर प्रॉब्लेम होणार आहे. राईट? तर मग हे माइंडसेटवरती पण डिपेंड करतं. बट बघा फ्रँचायझीमध्ये काय ना, म्हणजे जर कुणी एखादा फ्रँचायझी बिझनेसमध्ये येत असेल, जर फ्रँचायझी घ्यायचा असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी जाऊन चेक करा. पहिली गोष्ट म्हणजे खरंच हे सांगू राहिले ते खरं आहे का? खरंच आपलं होईल का? आणि मोटिवेट होऊ नका, की निलेश जाधवच्या रील बघितल्या किंवा सरांच्या रील बघितल्या आणि मी चाललो मला पण फ्रँचायझी घ्यायची आणि मग मी फ्रँचायझी निलेश जाधव कारमध्ये फिरतोय म्हणजे मी लगेच कारमध्ये फिरेल असं नाहीये. त्याच्या आधी मी 5 वर्ष दिले, तुम्ही 5 वर्ष देऊ शकतात का? मग आता मी आमच्या फ्रँचायझी सांगतो. बघा काही फ्रँचायझी फार जास्त चार्जेस करतात. तुम्हाला पण माहिती आहे काही फ्रँचायझीबद्दल मार्केटमध्ये निगेटिव्हिटी एकदम जास्त पसरलेली आहे. आणि आम्ही जी फ्रँचायझी फी घेतो ती 50,000 घेतो. आता बऱ्याच जणांना प्रश्न असतो, की फ्रँचायझी फी तुम्ही घेता कशाची? बघा फ्रँचायझी फी घेण्याचं उद्दिष्ट काय, जर तुम्हाला फ्रँचायझी फी पे करायची नसेल तर तुम्ही स्वतःचं ब्रँड बिल्ड करू शकतात. ब्रँड बिल्ड करणं अवघड नाहीये. पण फ्रँचायझी फी देण्याचा उद्दिष्ट काय असतो, की आम्ही एक जे नाव बनवलेलं आहे, आम्ही जे गुडविल बनवलेलं आहे, आम्ही त्याचे चार्जेस घेतोय. दुसरी गोष्ट, जर मी चहाची फ्रँचायझी देतोय, माझ्याकडे 13 प्रोडक्ट आहे, 13 प्रोडक्टच्या रेसिपी तुम्हाला रेडीमेड मिळत आहे. तुम्हाला काहीच करायचं नाहीये. तुम्हाला फक्त प्रिपरेशन करून त्या सेल करायच्या. दुसरी गोष्ट, तुमच्या शॉपमध्ये इंटेरियर काय पाहिजे, तुमची पीओपी कशी पाहिजे, तुमचा बोर्ड कसा पाहिजे, त्याच्यानंतर तुमच्या कप कुठले वापरले पाहिजे, त्याचे ते कप घ्यायचे कुठून, त्याच्यानंतर तुमच्या कामगारांना ड्रेस कुठला लावायचे, त्याच्यावरती लोगो कसं पाहिजे, इंस्टाग्रामवरती तुमचं पेज कसं पाहिजे, फेसबुकवरती तुमचं पेज कसं पाहिजे, मार्केटिंग कशी करायची, लोकल कॉम्पिटिटरला कसं टार्गेट करायचं, त्याच्यानंतर जर उद्या जर 5-10 नवीन ब्रँड आले ह्याला कसं टार्गेट करायचं, या सगळ्याचं प्लॅनिंग तुम्हाला फ्रँचायझी फी मध्ये मिळतं. आता आमची फी आहे ₹50,000. आता सिंपल सांगतो, 13 प्रोडक्टचे तुम्ही सेल्फ ट्राय करून बघा. तुम्हाला 13 प्रोडक्टच्या रेसिपीच्या ट्रायल मारायला कमीत कमी तुम्हाला 50,000 पैकी जास्त खर्च होणार आहे. कारण आम्ही स्वतः 150-200 किलो गुळ फोडलेला आहे. त्याच्या अगेन्स्ट दूध किती फोडलेलं आहे, त्याच्यानंतर चहा पावडर किती वापरलेली, कित्येक प्रकारचे आमच्याकडे चहा पावडर आहे. दुसरी गोष्ट, मार्केटिंग कशी करायची. मार्केटिंगसाठी मी कमीत कमी 2-3 ट्रेनिंग घेतलेले. मी मार्केटिंग कशी करायची, रिसर्च कसा करायचा. 1.5 वर्षामध्ये 300 फ्रँचायझी ओक नाही आहे. आणि त्यातल्या आमच्या तुम्हाला म्हणतो 100 पेक्षा जास्त फ्रँचायझी 50,000 पेक्षा जास्त इन्कम करतात. 17 पेक्षा जास्त फ्रँचायझी आमचे 1,00,000 पेक्षा जास्त इन्कम करतात. आणि हे फक्त आकडे नाही सांगत तुम्ही जाऊन चेक पण करू शकता. आणि आमचं मॉडेल बाकीच्यांची जेवढी फ्रँचायझी फी आहे 3-4 लाख रुपये, तर आमचं 2-2.5-3 लाख रुपयामध्ये मॉडेल तयार होतं. आणि 50,000 मध्ये आता विचार करा, व्हिजिटिंग जरी करायची आम्हाला त्याला रेंट लागणार आहे, किंवा तुम्हाला जर कुठं फिरायचं तर फ्रीमध्ये नाही फिरणार आहे आपण, बरोबर ना. ते महिलांसाठी बसेस फ्री, आपल्यासाठी थोडेच आहे. आपल्याला त्याच्यासाठी पण पैसे लागणार आहेत. तर आम्ही त्याच्यामध्ये व्हिजिटिंग फी पण ठेवतो. म्हणजे फ्रँचायझी फी दिल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी रेडीली मिळतात. आणि हा फायदा आहे. जर तुम्ही सेल्फ जरी करायला गेले तरी तुम्हाला 50,000 60,000 खर्च लागतो. त्याच्यानंतर पण गॅरंटी नाहीये तुमचं स्वतःचं चालेल की नाही चालेल. मग फ्रँचायझी घेऊन चालेल का नाही चालेल, हा पण एक तुम्हाला प्रश्न पडला असेल, बरोबर ना. फ्रँचायझी घेऊन चालेल का नाही चालेल, नक्कीच चालेल. फक्त जे फ्रँचायझीच्या कंपन्या सांगताय ते तुम्हाला फॉलो करावं लागेल. फॉर एक्झाम्पल आम्ही जे सांगतोय ना, मी तर माझ्या फ्रँचायझीला सांगतो की तुम्ही काउंटरमध्ये इमॅजिन करा, डेली 10,000 येऊ राहिले, डेली 20,000 येऊ राहिले, डेली 50,000 येऊ राहिले. मग त्यांना काही फेक वाटतं की यार विचार करून कसं काय पैसा आहे. म्हणजे बरोबर ना, विचार करून कसं येणार, काहीतरी ऍक्च्युअल इम्प्लिमेंट झालं. मग त्याच्यानंतर आम्ही काय सांगतो, तुम्ही ज्यावेळेस माणूस विचार करतो ना त्यावेळेस ऍक्शन येत. आता बघा सिंपल कुठलं पण काम कसं चालतं ना. फॉर एक्झाम्पल माझा पहिल्यांदा रोल डिफाईंड होतो की निलेश जाधव ॲज अ फाउंडर कंपनीत काय काय काम करणार आहे, माझे रोल्स असणार आहे. त्याच्यानंतर त्याचं आउटपुट काय येत आहे, बरोबर नाही, सॉरी, त्याच्यानंतर माझे ऍक्शन्स काय येत आहे, मी खरंच करतोय का. समजा मला दिवसभरामध्ये माझे जे 8-9 HODs आहेत त्यांना मला कॉल करायचा सकाळी एक संध्याकाळी. त्याच्यानंतर मला सेल कॉलसाठी किंवा मी मार्केटिंगचं पण काम बघतो आमचं, तर मला मार्केटिंगच्या रिलेटेड बाकीचे ब्रँड काय करताय, बाकीच्या कंपन्या काय करताय, मला ते बघणे. मग मी ते बघतोय की नाही बघतोय. त्याच्यानंतर ह्या झाल्या ऍक्शन नंतर आउटपुट. आपल्या लोकांचा प्रॉब्लेम काय, लोक फक्त थिंकिंग करताय आणि आउटपुट, हा नाही, ऍक्शन्स पण घेत नाही आणि आउटपुट घेत नाही. एक प्रोसेस फॉलो करा ना. मी जर कमवू राहिलो, माझं वय 26 आहे, 26 वर्षामध्ये मी चांगलं अर्निंग करू राहिलो आणि मी फ्रँचायझी बिझनेस मधून तर कमवतोच आहे.
पण मी माझ्या शॉपमधून पण कमवत आहे. आता मी नवीन ब्रँड लॉन्च केलाय माझा मिस्टर वडेवाला. आमचं डेलीचं काउंटर 40-50 हजार रुपये असतं. आणि फक्त तुम्हाला सांगण्यासाठी नाही, तुम्ही शिर्डीमध्ये येऊन कधी पण चेक करा. त्याच्यानंतर आम्ही फ्रँचायझी दिली राहत्यामध्ये वडेवाल्याची सुद्धा, त्याचं सुद्धा काउंटर 30,000 प्लस. म्हणजे हे ज्यावेळेस मी सांगतो ना, हे बघा आपला रोल डिफाईन होणार, त्याच्यानंतर ऍक्शन्स येणार आणि नंतर आउटपुट राहणार. या तिन्ही गोष्टी डेली फॉलो करा. का बिझनेस होत नाही, मी त्याच्यासाठी बसलेलो आहे. आता तुम्ही एवढं सगळं सांगितलं, पण तरी माझ्यासारख्या सामान्य माणसाला हा प्रश्न आहे की चहा जिथे मला टपरीवरही मिळत होता त्याच्यासाठी एवढं सगळं अकॉस्टिकची गरज आहे का, किंवा एवढ्या सगळ्या अँबियन्सची गरज आहे का? कारण मला टपरीवरही चहा मिळत होता, जो पिल्यानंतर मला शांत वाटतंय, रिलॅक्स वाटतंय, किंवा माझ्या गेस्टला मी चहा पाचतोय आणि ती सवय असते ना चला चहा प्यायला टपरीवर जाऊ, मग ही गोष्ट होती. तर याच्यासाठी एवढ्या सगळ्याची गरज आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाला पडलाय. मग याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, खरंच गरज नाहीये. फर्स्टली म्हणजे बघा, आता जे काही थोडंसं सेटअप करणं आहे चांगला ते तर गरजेचं आहे, कारण क्लिनिनेस हायजीन मेंटेन करायचं आहे, कारण फूडचा ब्रँड आहे. म्हणून जेवढे जे बाकीचे 5 लाख 6 लाख 4 लाख एवढी खरंच गरज नाही. विथिन 1.5-2 लाख रुपये तुमचा सेटअप झाला पाहिजे. आणि तुमच्यानंतर फ्रँचायझी फी काय असेल, म्हणजे 3 लाखाच्या वरती मला नाही वाटत की चहासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. चहासाठी त्याच्यानंतर तुम्ही जे टपरीवरचे म्हणला ना, तर ते नक्कीच भारी. आता तुम्हाला सांगतो अजून एक काय होतं ह्याच्यामध्ये, आम्हाला जो प्रॉब्लेम आढळला, तर आमची मागच्या 3-4 वर्षापासून टेस्ट सेम आहे. तर बऱ्याच वेळेस तुम्हाला असं वाटतं की त्या चहाचा कंटाळा पण येतो. टपरीवरच्या चहाचं काय, त्याची टेस्ट सेम नाहीये, बरोबर ना, तो टेस्ट त्याची व्हॅरी होऊ राहिली, तर कदाचित कस्टमरला तो पण आवडतोय. आणि आज तुम्हाला लिटरली म्हणजे आतली गोष्ट सांगतो, शॉपपेक्षा लोकांच्या टपऱ्या चांगलं चालतंय विदाऊट एनी इन्व्हेस्टमेंट. फक्त एवढंच आहे की त्यांनी कल्चर मेंटेन करायला पाहिजे, जे चहाचं क्लिनिनेस वगैरे पाहिजे, त्याच्यानंतर समोरच्याचे कस्टमरशी बोलणे हे त्यांनी चेंज केलं पाहिजे. म्हणजे असं मला वाटतं. तर तुमचा जो प्रश्न होता की खरंच एवढ्याची गरज आहे का, मला नाही वाटत आहे गरज आहे. आणि तरी तुम्ही फ्रँचायझी फ्रँचायझी नाही, आता गरज म्हणजे कसं आहे, ती तुम्ही जी कॉस्ट सांगितलेली, आता मला सांगा एक चांगला सेटअप करायला 1.5 लाख रुपये जास्त नाही ना. तुम्ही जर समजा मला सांगा, तुम्ही जी टपरीचा विचार करताय ना टपरीवर, ती एसएसची बनवायला पण 1.5 लाख रुपये लागतात, बरोबर ना. दुसरी गोष्ट, तिथं तो एक स्टँडर्ड क्लास आहे, तो तुमच्याकडे चहा प्यायला कधीच नाही येणार आहे. आणि ज्यावेळेस हायजिनिक मेंटेन होतं, आफ्टर कोविड बघा ना तुम्ही किती मोठा चेंज झालेला आहे. मग कोविड नंतर चेंज झालाय, तर मग एवढं 5-10 लाख 15 लाखाची गरज नाही. चांगला सेटअप असणं पण गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही चहा पितात ना त्यावेळेस तुम्हाला फील पण आला पाहिजे ना. त्याच्यानंतर तो तुमचा चहा बनवताना टपरीवाला ह्या बघा, ज्या हाताने साखर टाकू राहिला त्याच हाताने टेस्ट करतोय आणि तुम्ही तो चहा पिताय. आणि एक दुसरा आमचं जे मॉडेल आहे किंवा जे 3 लाखात 2 लाखात तयार होतंय, तिथं पॅकेट येते, पॅकेट सोडलं जातंय, कळतंय ना. हा पण फरक आहे. म्हणजे आता तुम्हाला शेवटी तो तुम्ही कुठला कस्टमर आहे याच्यावरती पण डिपेंड करणार आहे. म्हणजे जे आपले सर्वसामान्य कस्टमर आहे त्यांनी ह्या गोष्टी पण चेक करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, टपरीवरती बघा ना, त्याची एक बादली राहते. आज तुम्ही म्हणता टपरीवर सिंक कुठून आलं, बेसिन कुठून आलं, मग तो कप कसे धुवू राहिला, पातेले कसे धुवू राहिला, तो डेली तेच पाणी वापरायला. मग तुम्ही हायजिनिककडे मेंटेन नाही होऊ राहिले. म्हणजे ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना, तुम्ही फ्रँचायझीचा जो निगेटिव्ह झालेला आहे मार्केटमध्ये 5 लाख 10 लाख 15 लाख, त्याची गरज नाहीये. पण एक चांगलं कल्चर पाहिजे जे 2-2.5 लाख रुपयामध्ये तयार होतं. आणि त्याची गरज मला वैयक्तिक वाटतं की आहे. पण टपरीचा पण असं काही नाही की, म्हणजे टपरीने पण एखादा स्टार्ट करू शकतो. म्हणजे एखाद्याला फ्रँचायझी नाही घ्यायची तर मग तुम्हाला ते बघणं पण गरजेचं आहे. तुम्ही बऱ्याच टपरीवर वरती जाऊन बघा, मी सांगितलं ना, ते ज्या हाताने साखर टाकताय ना त्याच हाताने चहा टाकू राहिले, टेस्ट करू राहिले, तुम्ही तो चहा पिऊ राहिले. म्हणजे हा डिफरन्स आहे. मला वाटतं हे बदललं पाहिजे. जसं आता तुम्ही बोलात की हे बदललं पाहिजे, पण कुठेतरी एक असतं ना की आपला कस्टमर, जसं तुम्ही बोला की शोधलाही पाहिजे. पण काही वेळेस असं होतं की कस्टमर तुमच्याकडे पण येतो किंवा त्या टपरीवर पण जातो. मग तुम्ही तुमचा कसा टार्गेट कस्टमर ठरवताय, किंवा तुमची फ्रँचायझी जर मी घेतली तर मी माझा टार्गेट कस्टमर कसा कॅच करायचा, मी माझा टार्गेटेड ऑडियन्स कसा कॅच करायचा, कारण तो कॅच झाला तर माझा बिझनेस डेफिनेटली सक्सेसफुल होणार आहे. तो कसा कॅच करायचा? बघा, टार्गेट ऑडियन्स चहासाठी मला असं वाटत नाही की त्याला काही सेपरेट टार्गेट ऑडियन्स आहे. किंवा दुसरी गोष्ट, चहाचं कॉस्ट पण अशी नाही की आमच्या चहाची की 10, 50, 100, समजा आपण जे मोठे मोठे ब्रँड घेतो तर त्यांची 90-100 रुपये चहाची कॉस्ट, त्यांचा डिफरंटली कस्टमर आहे. बट 10 रुपयामध्ये सर्वसामान्य लोक येईल. मला वाटतं टार्गेट ऑडियन्सपेक्षाही तुम्ही चहाच्या शॉपवरती कल्चर कसं मेंटेन करता ते इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एकदा टेस्ट चांगली द्या आणि दुसरी गोष्ट कस्टमरशी चांगलं बोला. म्हणजे आपल्यासाठी आपला प्रत्येक कस्टमर ऑडी BMW पाहिजे, तेवढं त्याला जपा. आणि ज्यावेळेस कस्टमरशी तुमच्याशी कनेक्शन होईल ना, त्यावेळेस तो ऑटोमॅटिकली तुमचा परमनंटली कस्टमर बनल. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, बिझनेस नंतर, म्हणजे जो कस्टमर आहे ना, तुमचा प्रोडक्ट नंतर परचेस करतो, तो आधी तुमची एक्साइटमेंट परचेस करतो. मग मला असं वाटतं एक्साइटमेंट ठेवा. तुम्हीच उतरू नका तुमचा चेहरा
चहा विकणाराच मोकार थकलेला आहे, चालू आहे त्याच्या आयुष्यात काय चाललं, म्हणजे तोच टेन्शनमध्ये ना आपण त्याच्याकडे जाऊन फ्री व्हायचं. मला वाटतं की जर आपल्याला टार्गेट ऑडियन्स बघायचा आहे तर चहासाठी असं काही स्पेसिफिक टार्गेट ऑडियन्स नाही. चहासाठी प्रत्येक जण कस्टमर आहे, फक्त तुम्ही त्याला कसं ओढताय, तुमच्या काय स्ट्रॅटेजी त्या इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठी मला हेच वाटतं की क्वालिटी बेस्ट ठेवा, हायजीन मेंटेन ठेवा आणि तिसरी गोष्ट म्हणजे कस्टमरशी कनेक्शन ठेवा. 2 मिनिटं बोला ना, स्माईल द्या ना त्याला. तुमचेच 12 वाजलेले असतात चेहऱ्यावरती चहावाल्यांचे. मग आमचं तर मी ज्यावेळेस शॉपवर असतो तर किंवा आमची टीम पण असते तर तुम्ही बघा कुठं पण जा, बोलणं बिलणं विचारून बघा आमच्या शॉपवरती, कारण ते स्माईल असते. कारण ते म्हणजे मी काय म्हणतो ना, कस्टमर येतोय आपल्याकडं तर त्याला स्माईलमध्ये टोकन द्या ना किंवा स्माईलमधून त्याच्याकडून पैसे घ्या ना. त्याला काय कुठं पैसे लागते आपल्याला. म्हणजे ह्या 3-4 गोष्टी ठेवल्या तर कस्टमर तुमच्याकडे खेचले जाऊ शकतात आणि फ्रँचायझी चांगल्या पद्धतीने रन होऊन जाईल. फ्रँचायझी तुम्ही बोलात कस्टमर झालं, पण फ्रँचायझीमध्ये एक असतं ना की फ्रँचायझी इनिशियल सेटअप ज्याच्याबद्दल तुम्ही खूप सांगितलं, पण त्याच्यानंतर असं की प्रॉडक्ट घ्यायची म्हणजे आपण ठरवतो की आमचंच प्रॉडक्ट वापरलं पाहिजे ते, आणि त्याच्यानंतर त्याच्यातून येणारा इन्कम. कारण एखादी फ्रँचायझी मला रन करायची तर लाईट बिल आलंय, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आल्यात, त्याच्यानंतर पेमेंट्स आलेत, त्या सगळ्या गोष्टी आणि प्लस प्रॉफिट, हे कॅल्क्युलेशन कसं बांधलं पाहिजे? आता बघा, एक ऑन अन ॲव्हरेज 50% ग्रॉस मार्जिन राहतोच. म्हणजे 10 रुपयाचा चहा आहे तर 5 रुपये आपल्याला शिल्लक राहतात. म्हणजे 10 रुपयामध्ये 5 रुपये शिल्लक राहतात. तर त्याच्यासाठी मी सांगतो सेलवरती जास्त काम केलं पाहिजे. मग सेलसाठी तुम्ही पहिल्या दिवशी प्रॉपर प्रत्येकाला फ्री टेस्ट दिली पाहिजे. त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याला एक ऑफर ठेवली पाहिजे. कारण आजच्या डेटमध्ये एवढं कॉम्पिटिशन आहे ना, म्हणजे भयंकर कॉम्पिटिशन आहे. तर मग तुम्ही ते 50% ऑफर द्या, 20% ऑफर द्या, कस्टमरला कनेक्शन्स ठेवा. आणि लगेच इमॅजिन नका करू की फॉर एक्झाम्पल तुमचं 20 वर्षापासूनचं दुकान आहे, मी आज टाकलं आणि मी सेकंड डेला तुमच्या बरोबरीने सेल आणीन, हे कधीच होणार नाही. थोडा टाइम पण द्या. फ्रँचायझीवाल्यांचं काय, त्यांना असं वाटतं की चला आम्ही मग ग्रॅज्युएट गुळाच्या चहाची फ्रँचायझी घेतली, चला तर आम्ही पण झालो करोडपती. असं नाही होणार आहे. आज पण आम्ही मेहनत घेतोय, म्हणजे आज पण आमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम चालू आहे, आज पण आमच्या आयुष्यातले फक्त त्या लेवलच्या आमच्या आयुष्यात गोष्टी चालू आहे आणि आम्हाला त्याला फेस करणं आहे. आता चहामध्ये काय कॉम्पिटिटर नाही असं नाही, म्हणजे इतके फ्रँचायझी तर एवढे आलेले आहे, म्हणजे 500-600 फक्त फ्रँचायझी असते चहामध्ये. त्याच्यातल्या 100-200 तर फ्रीमध्ये फ्रँचायझी देतात. त्यात आम्हाला 50,000 रुपये घ्यायचे फ्रँचायझी फी, त्यांना कन्व्हिन्स करायचं. तर खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला त्या लेवलनी प्रेझेंट राहावं लागेल त्यांना. आणि जर तुम्हाला फ्रँचायझी सगळ्या गोष्टी बॅलन्स ठेवायच्या आहे तर तुमचा सेल मॅक्सिमम आला पाहिजे. पण तुम्ही उतारताना तुमच्याकडे थोडासा बॅकअप प्लॅन पण पाहिजे. तुम्ही डायरेक्टली ग्राउंडवरती उतरतात आणि तुमच्याकडे काहीच नसतं, म्हणजे तुम्ही ऑलरेडी आहे ते पैसे अरेंज केलेले असतात, बरोबर ना. मग अरेंज करून तिथं येतात, थोडासा मला वाटतं बॅकअप प्लॅन ठेवा. मग जर तुम्हाला तुमच्याकडे 2 लाख आहे ना, तर 1 लाख रुपयातच ओपन करा. फ्रँचायझीची परिस्थिती नाही तर घेऊ नका, स्वतःचा सेटअप करा, थोडा वेळ द्या, पेशन्स ठेवा, बिझनेस येऊन जाईल. तुम्ही काय करता, 2 लाख आहे, 2 लाखचे 2 लाख बरोबर टाकतात कट टू कट. पहिल्या महिन्यात लगेच बिझनेस येत नाही, माणूस लगेच निगेटिव्ह विचार करायला स्टार्ट करतो. त्याला त्याचं तर एवढं चालू राहिलं आणि मी तर फ्रँचायझी घेतली, माझ्या आयुष्यात असं का हो राहिलं, या सगळ्या गोष्टी येतात. आणि फ्रँचायझी म्हणजे आम्ही काही तर देऊ नाही बसलेलो, बरोबर ना. आम्ही हे बघा, प्रिडिक्शन आपण माणसाचं पण नाही देऊ शकत. मी आज जिवंत उद्या राहील का नाही मला माहित नाही, बिझनेसची काय गॅरंटी. हा फक्त एक गोष्ट आहे की ज्या फ्रँचायझी तुम्ही परचेस करता त्यांच्या कमिटमेंट चेक करा. फॉर एक्झाम्पल मी ना, मला माहित नाही माझा फ्रँचायझीचा बिझनेस चालेल का नाही चालेल. जर माझ्या हातात असतं तर मीच 200 फ्रँचायझी नसत्या टाकल्या का, बरोबर ना. माझ्याकडे तेवढ्या सगळ्या गोष्टी असतात. तर मला काय सांगायचं की मला जर मॅनेज होणार असतं तर मी स्वतःच्या फ्रँचायझी टाकल्या असतं. तुम्हाला आम्ही सांगतो ते फॉलो करा, बट आम्ही आमच्या कमिटमेंट चुकवणार नाही. आणि हे बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, मग मी 2021 मध्येच फ्रँचायझी दिल्या नसत्या का 20 मध्ये, मी दिल्या का नाही, कारण मला गॅरंटी नाही. मग मी माझ्या शॉपवरती त्या ट्रायल्स केल्या. आम्ही ज्या सांगतो गोष्टी त्या तुम्ही फॉलो करा ना. बरेच जण करतील नाही, त्यांना वाटतं रिझल्ट येईल, मग नाही येणार आहे रिझल्ट तुमचा. म्हणजे या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला तुमचा सेल वाढला पाहिजे, त्याच्यानंतर तुमच्याकडे बॅकअप प्लॅन पाहिजे. 3-4 महिने तुम्ही सस्टेन राहू शकता की नाही राहू शकत हे तुम्हाला चेक करावं लागेल, म्हणजे कुठलाही बिझनेस, कुठला पण बिझनेसमध्ये. आणि स्पॉट पण मॅटर करतो चहासाठी. तुमचा जर ऑडियन्स एका साईडला, तुमचा स्पॉट एका साईडला, आणि तुम्ही फ्रँचायझी माझी नाही एखाद्या ज्याचे पार एकदम खतरनाक आहे 5 रुपयात चहा विकणाऱ्याची फ्रँचायझी घेतली तरी नाही चालणार आहे. तुम्हाला ते पण चेक करावं लागेल. आणि तुम्ही जर स्पॉट फाइंड करण्यासाठी किंवा तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये किंवा माइंडसेटमध्ये जर तुम्ही चुकत चालले तर बिझनेस नाही होणार आहे. मग हाच नाही, ह्याच्यामध्ये पण नाही होणार आहे, म्हणजे चहामध्येच नाही, कुठलाच बिझनेस नाही होणार आहे. मग ऍज अ फ्रँचायझी ओनर, म्हणजे तुम्हाला फ्रँचायझी द्यायची, तुम्ही ओनर आहात त्याचे, म्हणून तुम्ही कुठल्या गोष्टींकडे बघता? जर मी तुमच्याकडे ॲज अ क्लायंट आलोय की मला तुमची फ्रँचायझी हवी, मग तुमच्याकडे काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे का की हा व्यक्तीला आपण द्यायची की नाही फ्रँचायझी, का आलाय आव जाव घर तुम्हाला, असं काही किंवा कसं? आता मी तुम्हाला सांगू का, चहामध्ये तर एवढं सारं सॅच्युरेशन्स आहे. चहामध्ये लोकांचं पण असं आहे की आम्ही एकदम क्रायटेरिया बनवले होते, इलिजिबिलिटी बनवले होते, म्हणजे आम्ही ठरवलं होतं की हे पॉईंट्स तुम्हाला फॉलो करावेच लागतील.
बट आम्ही जर ते पॉईंट मारले तर दुसरा कोणीतरी फ्रँचायझी ओनर त्याला लगेच ते पॉईंट कमी करून ते पॉईंट कमी करून टाकलेले. म्हणजे चहामध्ये असा आमचा काही क्रायटेरिया नाही. बट आम्ही तरी पण आम्ही सांगतो की स्पॉट चांगला बघा. आम्ही स्पॉट बघायला पण येतो. आता काही होतं काय की स्पॉट चुकीच्या ठिकाणी घेतलेला असतो फ्रँचायझी ओनरनी आणि आम्ही सांगतो तिथं मेहनत करून राहिलो पण सेल येणारच नाही. म्हणजे बघा थोडक्यात काय ना, डोंगराळ ठिकाणी जर आपण शेती करतो तर शेती होणार नाहीये. त्यासाठी आपल्याला चांगली लँड लागणार आहे. मग ह्याच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. बट आता आम्ही जे आउट ऑफ स्टेट जातो तर आम्ही तिथं स्पॉट चांगले बघतो. म्हणजे आमच्या दिल्लीमध्ये 70,000 रुपये रेंट आहे एका शॉपला. दुसरा जो करोलबागमध्ये आमचं काम चालू आहे त्याला पण 70,000 आहे. आणि जो लजपत नगरला आहे त्याला 1.5 लाखाच्या आसपास रेंट आहे. म्हणजे स्पॉट पण मॅटर करतो. ठीक आहे, धंदा येतो. आता ज्यांना आमचं जे ओल्ड राजेंद्र नगरमध्ये शॉप चालू आहे ते 1 लाखपेक्षा जास्त अर्निंग करतात. त्याच्यानंतर ज्या फ्रँचायझी आमच्या चांगल्या चांगल्या चालतात ना त्या सगळ्या स्पॉटला आहे. होतं काय, आमच्या काही फ्रँचायझी ओनरनी गाव एका साईडला राहिलं आणि दुकान एका साईडला घेतलेलं. सेल कसं आणणार आहे आम्ही, किंवा आम्ही त्याच्यासाठी काय करणार आहे मदत. आम्ही करून करून मार्केटिंग करू शकतो पण जर मधीच बॅरियर खूप जास्त आहे. म्हणजे समजा गावामध्ये ऑलरेडी 10 दुकान आहे आणि तुम्ही गावाच्या बाहेर दुकान घेताय, गावातले लोक बाहेर चहा प्यायला कसं आहे. आणि लोकांकडे असं तेवढा वेळ पण नाही राहिलेला ना. तुम्ही मला सांगा ना, तुम्ही निवांत कधी चहा पिले, चला यार आता आज मस्तपैकी बाकी काम धंदा सोडून देऊ आणि चहा पिऊ, असं नाही झालेलं आज आपल्या आयुष्यात. आपल्याला फक्त फास्ट चांगल्या क्वालिटीचा चहा प्यायचा आहे, लगेच आपलं नेक्स्ट काम नेक्स्ट काम नेक्स्ट काम. आणि जेवढी सुट्टी पितो मेनली की रिलॅक्स बसून हा. पेपर वाचत अरे. नाहीच होत. ते पण, आणि ते पण घरी पण आपल्याला आता कंटिन्युअस बघा, आपल्याला सोशल मीडियामुळे ना आपल्याला फास्ट बनावं लागलेलं आहे आणि अपग्रेड नाही राहिलं. आज मी आता लास्ट 3-4 दिवसामध्ये मी 3 जिल्ह्यांमध्ये, मी 3 दिवसापूर्वी नाशिकमध्ये होतो, काल संध्याकाळी मी पुण्यात आलो, परवा संध्याकाळी मी संभाजीनगरमध्ये होतो, काल मी पुण्यामध्ये होतो, आज पण पुण्यामध्ये, उद्या मी नगरमध्ये राहील. म्हणजे असं इतकी धावपळ वाढली ना आपली. त्या पिरियडमध्ये आपण एकदम एखाद्या साईडला निवांत बसून चहा ठीक आहे पिऊ पण वर्षातून एखाद्या वेळेस पिऊ. मग मला वाटतं की तुम्ही स्पॉट पण चांगले बघायला पाहिजे. आमच्या फ्रँचायझी तसा काही क्रायटेरिया नाही. बट एक काळ होता की आम्ही, तुम्ही जे म्हणले ना की करायचं, तसं आम्ही एकदम चांगल्या गोष्टी ठेवल्या त्या मधल्या पिरियडमध्ये. आम्ही परत चला ठीक आहे करावं, पण कारण तो आमची नाही तर कोणाच तरी परचेस करून राहिला. मग आम्ही त्याला घेऊन त्यांना आम्ही प्रॉपर समजून सांगून तरी पण आम्ही चांगल्या प्रकारे सेल मेंटेन ठेवलेले. म्हणजे ॲज कम्पेअर टू बाकीच्या फ्रँचायझी आम्ही फ्रँचायझी ओनरला खूप मदत केलेली. म्हणजे आमच्या कमिटमेंट ज्या आम्ही दिलेल्या आहे त्या आम्ही फॉलो पण केलेलं आहे. मग त्याच्यानंतर आता आम्ही ठेवलेलं की जर आता मी सांगतो की खरंच जर 50,000 कमवायचं असेल, खरंच जर 1 लाख रुपये महिना कमवायचा असेल तर आमच्यासोबत जोडा, नाही तर नका जोडू. कारण काय होतं ना, तो माइंडसेटचा माणूस आम्हाला भेटत नाही. तो परत कुठं खसतो, गाळा फाईन करायला खसतो. त्याच्यानंतर थोडी इन्व्हेस्टमेंट पण करावी लागते प्रॉपर मार्केटिंगला. कारण मार्केटिंग बिझनेसचं सगळ्यात मोठं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केटिंग आहे, तो त्याला पण खचतो. आता जसं तुम्ही मार्केटिंगवर आलाच आहात, तर मला विचारायचंय इथे चहामध्ये असं वेगळं काय मार्केटिंग करावं लागतं? कारण इथे इन्स्टा मार्केटिंग करून चालणार नाहीये किंवा असं मार्केटिंग करून चालणार नाहीये की जे म्हणजे लाऊड लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तिथल्या रिजन पुरतच पाहिजे. मग त्याच्यात कुठल्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुम्ही वापरता? आम्ही फर्स्टली काय करतो ना, पहिल्या दिवशी आम्ही चहा फ्री ठेवतो. तर चहा फ्री ठेवण्याच्या अगोदर आम्ही 3,000 पत्रिका बनवतो. आत्तापर्यंत कोणीच करत नाही असं. पत्रिका बनवताना आम्ही पत्रिका वाटायला जातो. आम्ही पॅम्पलेट नाही बनवत. तुम्हाला आजपर्यंत पॅम्पलेट आले पण मला सांगा तुम्हाला कुठल्या चहाचं इन्व्हिटेशन आलं नाही आलं. मग आम्ही चहाचं इन्व्हिटेशन द्यायला जातो की सर आमचं या तारखेला ओपनिंग आहे, त्या दिवशी या तुम्ही, फ्री चहा आहे. मग लोक म्हणतात की यार आजपर्यंत मला लग्नाच्या पत्रिका आलेल्या होत्या, मला वास्तुशांतीच्या पत्रिका आलेल्या होत्या माझ्या मित्राच्या. हा अननोन माणूस मला पत्रिका देऊन एवढं चांगलं बोलून जाऊ राहिला. म्हणजे तो बघायला एकदा जातो, बघायला आल्यानंतर त्याला कल्चर पण आवडतं आणि टेस्ट पण आवडते. हा एक पहिला मुद्दा झाला. दुसरी गोष्ट, आम्ही अधूनमधून ऑफर्स काढतो. शॉप ओपन झाल्यानंतर आम्ही पहिले 6 महिने ऑफर्स काढतो, 50% ऑफ. कारण 5 रुपयाला कुणाचा चहा नाही गुळाचा. मग त्याच्यामुळे काय होतं, लोकांना नेमकं काय आहे, गर्दी काय, लोक ते बघायला पण येतात आणि असा चहाचा सेल बूस्ट होऊन जातो लोकली. त्याच्यानंतर आजूबाजूला काही इव्हेंट्स असले, आम्ही फॉर एक्झाम्पल 15 ऑगस्ट आहे, 15 ऑगस्टला आम्ही लोकल जे पोलीस स्टेशन असेल, हॉस्पिटल्स असेल, जे फ्रंटचे लोक आहे त्यांना आम्ही चहा फ्रीमध्ये देतो. म्हणजे आमच्या फ्रँचायझीला आम्ही सांगतो. त्याच्यानंतर कधी कधी आम्ही 26 जानेवारी, 15 ऑगस्ट किंवा एखादा इव्हेंट असेल तर आम्ही तिला डायरेक्टली फ्री चहा देऊन टाकतो. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं ना, कंटिन्यू लोकांच्या नजरेमध्ये राहतो. बघा मार्केटिंग म्हणजे काय ना, किंवा बिझनेस म्हणजे काय ना, मार्केटिंग आहे. मार्केटिंग नंतर आपला सेल होणार आहे. सेल कधी होणार आहे, लोकांना माहीत झाला पाहिजे. भले कधी तुम्हाला कुठल्या पण वेमध्ये होऊ. मग आम्ही हे 3-4 वे वापरतो. आणि मी सांगितलं ना, मी आम्ही आमच्या त्या फ्रँचायझी ओनरला की तिथं जी टीम आहे त्यांनाच आम्ही सांगतो की तुम्ही असं बिहेव करा ना, तो कस्टमर सोडूच नाही गेला पाहिजे. सर एक सांगू तुम्हाला, लोक टेस्ट नंतर बघता, आधी तुम्ही तुमचं बिहेवियर बघता. सिंपल, तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन बघा आणि त्याची क्वालिटी पण चांगली नसली पण ते बोलणारे चांगले असले, सर कसं वाटली भाजी तुम्हाला, सर कसं वाटली तुम्हाला रोटी, सर कशी वाटली तुम्हाला राईस, कसं वाटलं तुम्हाला डाळ, कसं वाटलं सर चहा तुम्हाला, तर तो म्हणतो भारी वाटला, कारण त्याच्याशी बोलल्या गेलेलं आहे. मग आम्ही ते तुम्ही लोकांशी एकदम चांगलं बिहेव करा, डेफिनेटली आपला बिझनेस वाढून जाईल. हे आम्ही आमच्या बऱ्याच फ्रँचायझी ओनरला सांगतो.
काही ऐकतात काही ऐकत नाही. जे ऐकतात त्यांचा रिझल्ट आज पण मेंटेन आहे. म्हणजे आता मी लास्ट संभाजीनगर रूटला गेलो होतो. आमच्या फ्रँचायझीला खूप गर्दी असते. म्हणजे चहामध्ये तुम्ही बाकीचे फ्रँचायझी बघा, चहाची गर्दी कमी झाली. लोकांना ऑप्शन शोधावं लागू राहिले आणि तुम्ही जसं म्हणले ना, की सर टपरीवरती लोक जायला लागले, डेफिनेटली जायला लागलेले. म्हणजे हे बदलत चाललेलं आहे. पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही पण असं चेंजेस करतोय, की फ्रँचायझीमध्ये लोक कसे चांगले पैसे कमवते आणि त्यासाठी आम्ही मग त्यांना ट्रेनिंग देतो. त्यांना सांगतो तुम्ही लोकांशी कनेक्शन्स वाढवा. त्याच्यानंतर छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या फॉलो करा. स्पॉट जर नाही होते तर स्पॉट चेंज करून बघा. आणि असं काही नाही, अटेम्प्ट आहे ना. प्रत्येक गोष्ट अटेम्प्ट आहे. म्हणजे समजा मुकेश अंबानींनी जिओ टाकलं म्हणजे तो सक्सेस होणार होता असं काही नाही आहे. त्याला त्यांनी अटेम्प्ट पण मारले ना. 3-4 वर्ष प्लॅनिंग केलं. त्याच्यानंतर त्याला काही दिवस फ्री देऊन बघितलं. त्याच्यानंतर कस्टमरची नीड ओळखली. नंतर एक एक गोष्टी लॉन्चेस केल्या. आपले लोक 2 महिने झाले चालतच नाही, 2 महिने झाले चालतच नाही, 6 महिने झाले चालतच नाही. त्याच्यावरती ते कामच करायला तयार नाहीये. आणि मग जर तुम्ही तुमच्याकडे पेशन्स नसेल तर तुम्ही बिझनेस पण करू शकत नाही. म्हणून आपला जो मुद्दा आहे की आपल्याला जो क्रायटेरिया आता आम्ही सांगतो की यार ₹50,000 ऍटलिस्ट कमवायचे असेल तर आमच्यासोबत जोडा, नाही तर नका जोडा. आता तुम्ही बऱ्याचदा बोलता बोलता जिओचं उदाहरण दिलं, पण आजकाल लोकांचा ना एक फोमो झालाय की हा व्यक्ती करतो तर मी का करू शकत नाही आणि मला तेवढे स्ट्रगल करायची गरज नाही. जर तू मला देतोय आयटी फ्रँचायझी तर मी घेईल त्याच्या XYZ कडून, म्हणजे तुमचीच नाही पण XYZ कडून. पण मग हे फोमो कुठेतरी ब्रेक झालं पाहिजे असं वाटत नाही का? कारण तेवढी कष्ट घ्यायची जर कॅपॅसिटी तुमच्यात होती म्हणून तुम्ही ते केलंय. मग सेम जर फ्रँचायझी घेतली तरी कष्ट करायलाच लागणार. हा फोमो मला वाटतं कुठेतरी नाही, फ्रँचायझी घेतल्यावर कष्ट तुमचे बऱ्यापैकी कमी होऊन जातात. बघा, पहिली गोष्ट म्हणजे तुमचे प्रोडक्ट बनवण्याचं टेन्शन झिरो होऊन जातं. बरोबर ना. मार्केटिंग कशी करायची ह्याच्या स्ट्रॅटेजी वापरण्याचं झिरो होऊन जातं. फक्त फ्रँचायझी घेतल्यानंतर कष्ट काय करायचंय. हा, मग तेच करायचं नाही करायचंय म्हणजे पण बॅकएंड नाही बघायचं ना. फॉर एक्झाम्पल तुम्ही स्वतःचा करताय तर तुम्हाला चहाची टेस्ट नाही जमणार आहे. बरं, जरी इन केस जमली तर तुम्हाला एखादा कस्टमर वेगळा बोलला तर त्याला कसं मॅनेज करायचं. कारण फ्रँचायझीचा फायदा काय होतो, जर निलेश जाधवनी 2-3 वर्ष काम केलेलं आहे शॉपवरती तर मला कस्टमरचा प्रॉब्लेम माहिती आहे. मला कस्टमर काय क्वेश्चन्स करतो त्यावेळेस मला फ्रँचायझी ओनरचा मला आमच्या टीमला कॉल आला, त्यांना काय सांगायचं आम्हाला माहिती आहे किंवा कस्टमर काय बोलतो कसं बोलतो हे आम्हाला सगळं कळालेलं आहे. म्हणजे फ्रँचायझी घेण्याचा बेनिफिट हाच होतो की तुमचं R&D बॅकएंड वाचतंय ना, तिथून पुढची मेहनत घ्यायची. पण जर फ्रँचायझीने घेतली तर झिरोपासून मेहनत घ्यायची. आणि तुम्हाला गाळा कसा बघायचा, गाळा कुठं बघायचा, प्रोडक्ट कसे बनवायचे, टेस्ट कशी ठेवायची, कस्टमर कसे हँडल करायचे, कस्टमरशी बोलायचं कसं, सेल कसा वाढवायचा, मार्केटमध्ये कॉम्प्युटरला कसं बीट करायचं, हे तुम्हाला इझिली मिळतं. आणि जर हेच तुम्ही जर फ्रँचायझी स्वतःची करायला गेले तर तुम्हाला टेस्टपासून स्टार्ट करणे आणि लिटरली सांगतो फ्रँचायझीमधून म्हणजे फ्रँचायझी न घेता सुरुवात करणं खरंच डिफिकल्ट आहे. कारण आता आम्ही चहामध्ये जर केलं, आता आम्ही वडेवाल्याचं लॉन्च केलं, आता कधी कधी आमच्या मिरचीचा प्रॉब्लेम येऊन जातो, कधी कधी आम्हाला लसूण वेगळा मिळून जातो, कधी कधी आम्हाला आलं वेगळं मिळून जातं. या सगळ्या गोष्टी होतात. कधी कधी आता इन्सिडेंट आमचा लास्ट एक आम्ही ज्यावेळेस बनवत होतो तो मसाला तर आमच्या 2 मुलांची बॉडी भाजली. म्हणजे बॅकएंडला इतकं कष्ट असतात ना ते. फ्रँचायझी ओनरला वाटतं काही नाही, यांना आम्ही 50 दिले म्हणजे एकदम मोकार पैसे कमवून राहिले. असं नाही, त्याच्या आधी आम्ही खूप कष्ट घेतलेले. म्हणजे आता रिसेंटली लास्ट मी काही दिवसापूर्वी मी स्वतः ग्राइंडरमध्ये आम्ही चटणी बनवताना मिरच्या टाकल्या तर माझ्या 3-4 दिवस आहे ना हाताला पूर्णपणे आगाग होत होती. म्हणजे मलम लावलेला होता, त्याच्यानंतर हळदीचं लावलेलं होतं. हे सगळं आम्हाला करावं लागतं बॅकएंडला. मग हे जर तुम्ही फ्रँचायझी न घेता, आता तुम्हाला आम्ही बनवलेलं पॅकेट तुम्हाला येऊ राहिलं, तुम्हाला फक्त टाकायचं आणि विकायचंय. आम्ही हे बनवलेलं आहे ना, याच्या आधी आम्ही ट्रायल्स केलेल्या आहे, ह्या तुमच्या वाचणार आहे. म्हणजे फ्रँचायझी मी तर सांगाल घ्या, पण फ्रँचायझी घेताना सगळ्या गोष्टी चेक करा. त्याच्यानंतर ते खरंच माणसं चांगली आहे का, त्याच्यानंतर खरंच ते सांगतात ते आपण फॉलो करतोय का, या सगळ्या गोष्टी चेक करा आणि तरच फ्रँचायझीमध्ये उतरा. नाही तर मी तर सांगतो बिझनेसमध्येच नका उतरू. जर तुम्ही फ्रँचायझी घेऊन करायला रेडी नसाल तर फ्रँचायझी न घेता करणं पॉसिबिलिटी नाही आहे. त्यासाठी फार मेहनत आहे. मग तुम्हाला 2, 4, 5 वर्ष द्यावे लागतील, तेवढे तुम्ही देऊ शकत नाही. कारण तुम्ही विचार करा ना, तुम्ही काय म्हणता की फ्रँचायझी घेऊनच लोक टिकत नाहीये. फ्रँचायझी घेऊन मग फ्रँचायझी न घेता ज्यांना रेडी प्रोडक्ट मिळालेला आहे तो विकायचाच त्यांना अवघड होतोय. तो प्रोडक्ट बनवणार कसा आहे ते त्यांनी, तर मी सांगतो बिझनेसमध्येच नका येऊ असं. कारण त्याच्या मागे खूप म्हणजे फ्रँचायझी दिसते तुम्हाला, म्हणजे आपल्याला वाटतं की काही नाही यार यांना काही नाही. मग त्याच्या आधी आम्ही खूप रिसर्च केलाय. आता माझी 4 वाजता एक जे वडापावचा मसाले वगैरे बनवून त्यांच्यासोबत माझी मीटिंग्स आहे. म्हणजे मला ते पण बघणे. त्याच्यानंतर लास्ट मी प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर मला अजून माझ्या प्रोडक्टमध्ये काय इनोव्हेट करावं लागेल मी ते सर्च करणार आहे. तुम्ही नेमकं शॉप चालवणार आहे का हे करणार आहे, हे दोन्ही गोष्टी पॉसिबल नाही. म्हणून जर सेल्फ करायचं असेल तर नाही तर मग लल्लू लाल बना. 10, 15, 20 वर्ष मला थांबायचं एकाच जागेवर, मला कुठं जायचं नाही, मग तुम्ही चालू शकतात. पण आजच्या डेटला कॉम्प्युटर पण एवढे आले, फ्रँचायझीचं पण एवढे आले आहे, त्याच्यामुळे सेल डिस्ट्रीब्यूट होतो. तर एक तर फ्रँचायझी घेऊन स्टार्ट करा, पण फ्रँचायझी घेऊन स्टार्ट करायचं असेल तर फ्रँचायझीवाल्यांच्या गोष्टी फॉलो करा. नाही तर मग ते सांगतात ते सगळ्या गोष्टी नाही तर त्यांच्या सगळ्या दोन चेक करा. तुम्ही इतकं सगळं बोललात ऍक्च्युली, पण असं म्हणतात ना
की मी एक जर पॉलिटिशियन आहे तर मी खूप आश्वासनं देतो, पण जोपर्यंत त्याचा नमुना निघत नाही किंवा जोपर्यंत त्याचं एक आदेश निघत नाही, अग्रीमेंट जे निघत नाही, तोपर्यंत सगळे आश्वासन राहतात. हे जसं आहे तसंच मग तुमचं अग्रीमेंट असतं का, आणि असेल तर त्यात कुठल्या गोष्टी तुम्ही इन्क्लूड केल्यात, कुठल्या नाही केल्यात, आणि मग ते समोरच्याला कसं बेनिफिट ठरतंय? आता बघा ॲग्रीमेंटचं इम्पॉर्टन्स हेच आहे की फॉर एक्झाम्पल आपण डिस्कशन केलं, Correct. मी तुम्हाला माझ्या फ्रँचायझीबद्दल समजून सांगितलं, तुम्ही माझ्या फ्रँचायझीबद्दल समजून घेतलं, बरोबर. पण कदाचित उद्या होऊ शकतं बिझनेस चालला नाही, नाही. तर आपले रिलेशन मेंटेन राहिले पाहिजे. रिलेशन मेंटेन तेव्हाच राहू शकतात जेव्हा मी सगळ्या गोष्टी फॉलो केलेल्या असेल आणि तुम्ही सगळ्या गोष्टी फॉलो केलेल्या असतील, आणि ह्याच्यासाठी असतं पेपरवरती रायटिंग बरोबर. करणं, त्याला आपण ॲग्रीमेंट म्हणतो. त्या ॲग्रीमेंटमध्ये आम्ही सिम्पल काय सांगतो की जे रॉ मटेरियल वगैरे क्वालिटी मेंटेनसाठी, मी जे बोललो की माझं पर्पजच काय की क्वालिटी मेंटेन करायची, त्यासाठी जे रॉ मटेरियल वापरायचं ते फ्रँचायझीला कंपल्सरी वापरावं लागतं. पण उद्या होऊ शकतं मी तुमच्याकडून एक रेट ठरवून घेतलेला आहे, फॉर एक्झाम्पल XYZ मी रेट ठरवून घेतला आणि उद्या मी माझ्या क्वालिटीमध्ये चेंजेस करू राहिलो, मी कमी क्वालिटीचं मटेरियल वापरतोय, हा माझ्या साईडनी झाला की माझं मटेरियल तुम्ही कंपल्सरी वापरायचं, तुम्ही दुसरं कुणाचं वापरायचं नाही. पण तुमच्या साईडनी काय, तर मग आम्ही आमच्या साईडनी पण तुम्हाला पण सेफ राहण्यासाठी जी आम्ही क्वालिटी तुम्हाला दाखवली ती क्वालिटी मेंटेन ठेवू. ती जर ठेवली नाही तर ती जबाबदारी आमची. दुसरी गोष्ट, आम्ही डिलिव्हरीचा टाइम 3 days ठेवलेला आहे. 3 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला मटेरियल पोच करू, नाही जर पोच केलं तर ती रिस्पॉन्सिबिलिटी आमची. जो काही कंपेन्सेशन असेल ते आम्ही भरपाई करणार, बाकीच्या फ्रँचायझीकडून नाही घेणार. कारण पण त्यासाठी आम्ही रूल्स पण ठेवले की तुम्हाला 3 days अगोदर पेमेंट टाकावं लागेल. कधी कधी काय होतं, फ्रँचायझी ओनर आम्हाला आज पेमेंट टाकतो, तो आजच पाठव. आमच्या आता ट्रान्सपोर्ट नाही ना, गाडीने आम्ही स्वतः घेऊन नाही फिरू शकत ना मटेरियल, किंवा आम्हाला जर दिल्लीतून ऑर्डर आलेली तर आम्ही एका दिवसात पोच नाही करू शकत, त्याला आम्हाला 2 days लागणार आहे. किंवा होऊ शकतं मध्ये ट्रान्सपोर्टमध्ये पण काही प्रॉब्लेम असेल, म्हणून आम्ही तो पण टाइम पिरियड घेतलेला आहे. त्याच्यानंतर जी आम्ही फी घेतो ती नॉन रिफंडेबल असते. आता फ्रँचायझी ओनरला काय वाटतं की ती फी आम्हाला, काही काही वाटतं की ती डिपॉझिट आहे, मग आम्हाला रिफंड मिळेल का, ती रिफंड नाही मिळत. कारण आम्ही त्यासाठी कामगार लावलेले, आम्ही त्यासाठी टीम लावलेली, स्टाफ ठेवलेला आहे, आम्ही व्हिजिटिंगला जातो, त्याच्यावरती काम केलेलं आहे, आम्ही आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती त्याची मार्केटिंग केली आहे. त्याच्यामुळे ती फी पण नॉन रिफंडेबल असती. या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग करतो. उद्या जरी वाटलं की त्याला बिझनेस नाही चालला, तर बिझनेस स्टॉप करायचा आहे, तर तो आमच्याबद्दल निगेटिव्ह होत नाही, आम्ही त्याच्याबद्दल निगेटिव्ह होत नाही, म्हणून आम्ही हे सगळे पॉईंट्स त्याच्यामध्ये ऍड केलेले. बरेच जण म्हणतात की आम्ही ॲग्रीमेंट केलं मग आम्ही दुसरं काही विकू शकतो, तर आमच्या फ्रँचायझीमध्ये अलाउड आहे. आमचा सिम्पल रूल काय की तुम्ही लोकांना चांगला खाऊ घाला आणि पैसे कमवा. काही काही फ्रँचायझी असं आहे की ते दुसरं काही विकून पण देत नाही, मग याचा लॉस काय होतो, फ्रँचायझी ओनरला होतो, तो पूर्णपणे बांधल्यावर जातो. जर बघा, प्रत्येकाचं कल्चर वेगवेगळं आहे, प्रत्येकाच्या सिटी वाईज वेगवेगळं आहे, आपल्याला त्या दृष्टीने व्ह्यूज करणं. मला केरळमधून इन्क्वायरी आली तर मी जो महाराष्ट्रामध्ये मी चहा देतोय किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या सिस्टमनी चहा देतोय तो मला कदाचित केरळमध्ये नाही द्यावा लागणार आहे. मला कोलकात्यामधून इन्क्वायरी आलेली, मला तिकडे जायचं तर मला त्या दृष्टीने बघावं लागेल. माझा जो इथं चाललेला आहे महाराष्ट्रात तो सेम दिल्लीत नाही चालणार आहे किंवा महाराष्ट्रातल्या एखाद्या भागात नाही चालणार आहे. मग आपल्याला त्या गोष्टी चेक करावं लागेल आणि तिथल्या एरियानुसार आपल्याला ते व्हॅरी करावं लागेल. ते व्हॅरी करण्याचे पण आम्ही रूल्स ठेवलेले. हा, मला तेच विचारायचं होतं, जसं तुम्ही पॉईंट काढला खूप चांगलं झालं, की रॉ मटेरियल तुम्ही कसं व्हॅरी करता अकॉर्डिंग टू द लोकेशन. कारण तो एक खूप मोठा पॉईंट आहे ना, पुण्यात कोणाला कडक चहा हवा आहे किंवा बाकीच्या गोष्टी हव्या आहेत, आणि जर तुम्ही नगर साईडला गेलात तर चहा म्हणजे नॉर्मल चहा आहे, गोडी पण साखर जास्त असतं. आणि गोड जास्त असा नॉर्मल चहा आहे. किंवा तेच तुम्ही जर मुंबई सारख्या ठिकाणी गेला तर काही नाही, फक्त मला गरम पाण्यासारखं उकळलेलं काहीतरी हवंय, अशी पण पद्धत आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही रॉ मटेरियल नुसार कशा मेंटेन करता? आता ह्याच्यामध्ये थोडंसं डिफिकल्ट आहे प्रत्येकाच्या चॉईसनुसार चहा देणं, कारण प्रत्येकाचं थिंकिंग वेगळं, याचा अर्थ टेस्ट पण वेगवेगळी. पण मग आम्ही फ्लेवर ठेवलेले आम्ही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर साखरेचा चहा आहे, लेमन टी आहे, त्याच्यामध्ये आपण प्लस मायनस करता येईल आपल्याला. पण आमचं कसं आता पूर्ण कंपनीमधून बनतात, ते पॅकेट बनतात, मशिनरीज वरून येतात, तर आमचं सगळं ठरलेलं आहे की 2 लिटरसाठी एवढंच टाकायचं आहे. पण कदाचित एखाद्याला जास्त गोड लागत असेल तर मग त्यांनी दूध कमी टाकायचं त्या पॅकेटसाठी. जर एखाद्याला जर जास्त म्हणजे जास्त गोड होतोय तर त्यांनी जे 2 लिटर टाकतो तिथं 2.5 लिटर टाकायचं किंवा 200 ml एक्स्ट्रा टाकायचं. त्यानुसार आम्ही ते व्हॅरी करतो. असं आहे. आता ना एक होतं की कुठली फ्रँचायझी टिकवायची असेल तर कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज बघायला पाहिजे. तर तसे तुमचे काय, कारण दिवसाला नवीन फ्रँचायझी येत आहेत किंवा जे जुने मार्केटमध्ये प्लेयर होते, ज्यांनी अमृततुल्य म्हणून चहाला खूप मोठं केलं, आणि आज त्यांची स्थिती अशी की बरेचसे आउटलेट बंद आहे कारण त्यांच्याकडे कुठलं तरी नाविन्य नव्हतं. तर तुम्ही असं काय नाविन्य द्यायचा विचारात आहात किंवा विचार करताय जेणेकरून तुम्ही पुढे ग्रो राहाल आणि सस्टेन राहाल मार्केटमध्ये? कारण मी टाकलाय सेटअप, चालतोय 50,000, ठीक आहे, पण सस्टेनिटी पाहिजे. बरोबर आहे. ते ग्रोथ पाहिजे. नाही, एकदम महत्वाचं की कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला डिफरंट राहावंच लागणार आहे.
तर आम्ही काय करतोय ना, आम्ही आता परवा दिवशीच मी तुम्हाला सांगितलं, मी संभाजीनगरला होतो. आम्ही सहज फिरण्यासाठी आमच्या फ्रँचायझीला व्हिजिट करायला मी आणि माझा पार्टनर गेलो होतो. तर आम्ही हेच चेक केलं की आपल्याला नवीन नवीन गोष्टी व्हॅरी करत राहावं लागेल. आम्ही बोललो ना की आम्ही प्रत्येक 6 महिन्याला 8 महिन्याला आम्ही चहामध्ये पण वेगवेगळे टेस्ट आणणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल गुळामध्ये आमच्याकडे एक टेस्ट आम्ही दुसरी पण ऍड करणार आहे. यांचा प्रॉब्लेम काय झाला, यांनी एकच टेस्ट ठेवली, ती सिंपल ती चालू ठेवलेली. याच्यामुळे काय झालं, हे संपत गेले. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, एका सर्टन लेवल नंतर लोकांना एक चहाची टेस्ट बोर होऊन जाते. आम्ही ती पण व्हॅरी करणार आहे. दुसरी गोष्ट, आम्ही नवीन नवीन प्रोडक्ट पण आणण्याचा ट्राय करणार आहे चहासोबत. म्हणजे जसं की खाण्याच्या रिलेटेड असतील, त्याच्यानंतर आम्ही चहामध्ये पण फ्लेवर टाकणार आहे. जसं की आता आमच्याकडे गुळाचा चहा आहे, आम्ही गुळाचा गवती चहा आणणार आहे. त्याच्यानंतर साखरेचा गवती चहा आणणार आहे. लेमन टी आमच्याकडे साखरेचा, तर लेमन टी गुळामध्ये आणणार आहे. आम्ही असे नवीन नवीन ट्राय करत राहणार आहे, जेणेकरून कस्टमर बोर नाही होणार आहे. आणि आम्ही कायम मार्केटमध्ये अपडेट राहत जाणार आहे. आम्ही आमच्या फ्रँचायझी ओनरला पण तोच एक आम्ही अधिकार दिलेला आहे की जर आम्ही फील्डवरती काम करत नाही, आता पहिलं आम्ही शॉपवरती काम केलंय, पण तो काळ वेगळा होता. म्हणजे मी जर 2020ला घेऊन जर 2021 मध्ये एंटर केलं तर मी संपून जाईन. मी 2021ला विचारात घेऊन जर मी 2023 मध्ये एंटर केलं तर मी संपून जाईन. तो वेगळा वे होता. आणि आत्ताचा बदलत चाललेला आहे. तर आपल्याला अपग्रेड करण्यासाठी तुम्हाला मार्केटमधून ज्या ज्या क्युरीज येतील त्या तुम्ही आम्हाला सांगा, आपण त्याच्यावरती काम करून रिझल्ट आणू. कारण आपल्याला शॉप तुम्ही जे म्हणले की सस्टेन ठेवायचंय, ते सस्टेन ठेवण्यासाठी लोक आले पाहिजे. लोक तेव्हाच येतील जेव्हा लोक आपल्या बाजूने खुश असतील किंवा आपल्यासोबत कनेक्ट असतील. मग ते कनेक्ट ठेवण्यासाठी तुम्हाला जे जे प्रॉब्लेम वाटतील किंवा तुम्हाला ज्या ज्या गोष्टी वाटतील त्या आम्हाला कळवा, आपण त्या इम्प्लिमेंट करत चालू. तुम्ही 13 प्रॉडक्ट बोलताय, पण प्रत्येक फ्रँचायझी ओनरला कंपल्सरी 13 प्रॉडक्ट घ्यायचे आहेत का? आणि प्रत्येकाची प्राइस तुम्ही कशी वारी करता? म्हणजे कारण चहा कसं आहे, मला माझ्या पॉकेटमधले फक्त 10 रुपये देऊनच चहा प्यायचा. बरोबर आहे. मग यावेळेस ती प्राइस रेंज कशी मेंटेन करता येते? तर आमचं पहिल्यांदा जे 13 प्रोडक्ट आहे असं काही कंपल्शन नाही. आमच्याकडे पोहे पण आहे, काही भागात चालतात, काही भागात चालत नाही. चहा आहे, चहाचे सगळे फ्लेवर तुम्हाला ठेवायचेच असं काही नाही. बघा, मी सांगितलं ना, आपल्याला नीड इम्पॉर्टंट आहे की तिथल्या लोकेशनला, तिथल्या लोकल वाईज काय गरजेचं आहे ते तुम्ही विकू शकतात. आणि दुसरी गोष्ट, प्राईसचा विषय आपण जनरली 10 रुपीजच ठेवलेली. तर असं काही कंपल्शन नाही की आमचे 13चे 13 प्रोडक्ट घेतले पाहिजे. तुम्ही कमी प्रोडक्ट ठेवले तरी पण चालेल. जो जास्त प्रमाणात चालतो तुम्ही तो विकू शकतात. बट एक बॅलन्स मॉडेल ठेवायला, त्यासाठी आम्ही ते प्रोडक्ट आणलेले. काही उद्या असं नको व्हायला की एखादा कॉम्प्युटर आला त्याच्याकडे लसतील, त्याच्यामुळे आपला उन्हाळ्यामध्ये चहाचा धंदा एकदम कमी. आता तुम्हाला सांगतो, उन्हाळ्यामध्ये चहाचा धंदा खरंच कमी असतो, त्याला बॅलन्स खूप कमी असतो. पण निम्मा नाही, 40% डायरेक्टली असतो. म्हणजे जो 60% चहाचा धंदा कमी होतो, मग त्याला बॅलन्स ठेवायला आम्ही लस्सी ठेवलेली असते. मग ॲटलिस्ट लस्सीमधून तो पैसे जरी नाही कमवले तर खर्च तर निघन, कारण रेंट असतं, त्याच्यानंतर स्टाफ असतो. मग बाकीच्या चहावाल्यांचा प्रॉब्लेम तोच झाला. तुम्ही जे अमृततुल्य बोलले, त्यांनी फक्त चहा ठेवला, बाकी काही ठेवायचं नाही. उन्हाळ्यात पण काही नाही. उन्हाळ्यात 4 महिने हाल होऊन जाते. भाडे राहतात 50-50, 60-60 हजार भरायचे कुठून? कामगारांचा पगार होतो, कामगार निघून गेले तर पावसाळ्यात निवळ्यात आणायचे कुठून कामगार? मग या सगळ्या गोष्टींसाठी ह्या गोष्टी एकदम इम्पॉर्टंट आहे. आणि मग जर तुम्ही अपग्रेड करत चालले नवीन नवीन गोष्टी, तर मला वाटतं की काही प्रॉब्लेम येणार नाही फ्रँचायझीमध्ये. आता एक शेवटचा प्रश्न मी म्हणेल, किंवा एक थोडंसं तुमच्या मिसळ वडेवाल्याचं विचारायचं, कारण तुम्ही बोलता बोलता बोलून गेला की मिसळ वडेवाले काढले, पण जिथे जोशी वडे आले किंवा बाकीचेही दुसरे वडे आहेत, त्याच्यानंतर माई वडेवाले आहेत पुण्यामध्ये सारख्या ठिकाणी, याच्यामध्ये तुम्ही असं वेगळे पण काय देताय की मग तुमचा एखाद्याने फ्रँचायझी घ्यावी मिसळ वडेवाल्याची? तर फर्स्टली आम्ही वडेवाल्याची फ्रँचायझीची कॉस्ट एकदम कमी ठेवलेली, 50,000. वडे तर तुम्हाला सांगतो, सगळ्यात किचकट काम असं वडापाव आहे, कारण त्याला एक प्रोसेस आहे. बटाटे उकडायचे, त्याच्यामध्ये ते स्मॅश करायचे, चटणी टाकायची, टिक्की बनवायची, त्याच्यानंतर बेसन पिठामध्ये पाणी टाकून, ओवा टाकून हे सगळ्या गोष्टी सोडायच्या आहेत, तळायचं आहे. रिस्की काम आहे वडापाव. आणि एवढ्या सगळ्याची कॉस्ट आम्ही फक्त 50,000 भेटलेली. वडापावमध्ये अशी कुठलीच फ्रँचायझी, एक पण फ्रँचायझी मला दाखवून द्या की जे 50,000 फ्रँचायझी फी घेतो, कुणीच नाही. त्याच्यामध्ये आम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार आहे. आता राहिला प्रश्न की वडापावची आमची फ्रँचायझीमध्ये बेस्ट काय? पहिल्यांदा प्राईस कमी आहे. प्राईस कमी असल्यामुळं जे सर्वसामान्य लोक आहे ते घेऊ शकतात आणि बिझनेसमध्ये येऊ शकतात, आणि कुणी पण बिझनेस करण्याचा विचार करू शकतो. आता मी जर कॉन्टेंट क्रिएट करतो इंस्टाग्रामवर, सर बिझनेस करा, पैसे कमवा, मोठे कमा. अरे कमवायचे कसे? नुसतं मोटिवेट करून फायदा नाही ना. म्हणून आम्ही एक अपॉर्च्युनिटी क्रिएट केली की सर्वसामान्य माणूस पण मिस्टर वडेवाला टाकून पैसे कमवू शकतो. राहिला विषय प्रोडक्टचा, तर बाकीच्यांचे बऱ्यापैकी जे वडेवाले त्यांचा वडापाव फ्रोझनमध्ये ती टेस्ट येत नाही. आमचा वडापाव टिक्की बेसन पिठामध्ये तिथं समोर तळला जातो. ज्यावेळेस समोर तळतो ना आपण लोकांच्या, तर आणखी जास्त इफेक्ट पडतो. आमचा जो वडापाव आहे ना, त्या वडापावचं जे बेसन आहे त्याच्यामध्ये आम्ही ओवा टाकतो, त्याच्यामुळे आणखी टेस्ट येते. आणि दुसरी गोष्ट, आमच्या वडापावची कॉस्ट 10 रुपीज आहे. जे सेलिंग प्राईस आमच्या वडापावची ती 10 रुपये. ठीक आहे, थोडासा छोटा आहे, बट सर्वसामान्य माणूस पण आपल्याला आला पाहिजे आपल्या आउटलेटवरती आणि त्यांनी वडापाव खाल्ला पाहिजे. म्हणजे वडापाव म्हणजे काय, आपलं गरिबांचं बर्गर आहे.
Correct. तर मग आपल्याला तो फील द्यायचा आहे तर ह्या कॉस्टमध्ये द्यायचा आहे. मग 20-25 रुपयाचं जर वडापावच खायचं तर लोक 50चं बर्गर का नाही खाणार आहे? आणि ज्याचा 25 रुपये वडापावला नाही घालू शकत, एक वडापाव 10 रुपये, त्याच्यानंतर एक चहा 10 रुपये, 20 रुपयामध्ये एखाद्याचा नाश्ता झाला पाहिजे, ह्या दृष्टीने आम्ही बनवलेली. म्हणजे आज जो आपला मिडल क्लासचा जो क्राऊड आहे त्याला आम्ही पूर्णपणे टार्गेट करतोय. म्हणून आमच्या शिर्डीमध्ये 4-5 हजार रुपये वडे, 4-5 हजार वडे पर डेला जातात. आम्ही सेकंड फ्रँचायझी राहत्यामध्ये ओपन केली, तिथं पण आमचं 3,000च्या आसपास वड्याचं सेल आहे. शिर्डीमध्ये पण आमचा तेवढा मेंटेन राहतोय. म्हणजे असं नाही की उगाच सुरू झाला आणि गर्दी उरायली 10 रुपयेमुळे, ती मेंटेन राहते. या सगळ्या गोष्टी. आणि मी तुम्हाला सांगितलंच ना की आपला जो स्टाफ आहे ना त्याचं कनेक्शन्स कस्टमर सोबत खूप चांगलं राहणार आहे. ते आम्ही रिस्पेक्ट पण देतो. तुम्ही बाकीच्या कुठल्या पण आउटलेटला जा, त्याच्यामध्ये ना आमच्या आउटलेटवरती तुम्ही डिफरन्स बघा, हाच 2-3 डिफरन्स बघायला मिळणार आहे. आता तुमचं सगळं एवढं पॉडकास्ट ऐकल्यानंतर सर माझ्यासारख्या एखाद्या तरुणाला वाटलं की तुमची फ्रँचायझी घ्यायची आहे, पण तो तुमच्याकडे आला की मला काही अनालिसिस दाखवा किंवा मला काही आकडे दाखवा जे तुम्ही केलेले असतील किंवा तुमच्याकडे बाकीच्या फ्रँचायझीतून आलेले असतील, तर तुम्ही तितके ओपन अप आहात का लोकांना दाखवण्यासाठी? डेफिनेटली. मी तर एखाद्याला जर फ्रँचायझी घ्यायची तर मी तेच सांगाल की तुम्ही फर्स्टली आमच्या आउटलेटवरती एखाद्या तिथं सकाळी 6 वाजल्यापासून तर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत बसा. ओके. पहिल्यांदी खरंच यांचा एवढा वडापावचा सेल होतो का, म्हणजे मी तशी लॉ ऑफ अट्रॅक्शन लावायला. दुसरी गोष्ट, खरंच इझी आहे का, हा. म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळची प्रोसेस माझ्याकडून होईल का? म्हणजे बटाटे उकडणं, त्याच्यामध्ये ती चटणी टाकणं, त्याच्यानंतर त्या टिक्क्या बनवणं, ते सोडणं, कधी कधी कामगार आलेला नसतो, मग आपल्याला स्वतःला उभं राहणं, कधी कधी काउंटर मॅनेज करता करता वडेपाव द्यायचे असतात, कधी कधी सोडायचे पण असतात. हे सगळं आपल्याच्याने मॅनेज होईल का, या सगळ्या गोष्टी बघा. मग त्याच्यानंतर ऑफिसला येऊन खरंच चेक करा की फ्रँचायझी ओनर आपल्याला तो सपोर्ट देणार आहे का. त्यांच्याशी एकदम प्रॉपर बोला. जर ते सपोर्टला येस बोलले तर त्यांना सांगा आम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही सांगशाल त्या आम्ही फॉलो करायला तयार आहे, आणि ज्या मी सांगतो त्या आम्हाला पण तुमच्याकडून फॉलो कराव्या लागतील, कराव्याच लागतील. या सगळ्या गोष्टी असेल तर फ्रँचायझी घ्या. अदरवाईज फ्रँचायझीच्या नादी लागू नका, पुढच्या बिझनेसमध्येच येऊ नका. जे म्हटलं जातं ना पुढचा बिझनेस सगळ्यात भंगार, तर तो खरंच भंगार आहे. पण त्यासाठी तुम्ही प्रोसेस बघा. नाही तर बऱ्याच जण काय करतात, येतात फ्रँचायझी बघायला, बापरे यांच्याकडे तर मोकार गर्दी आहे, मग आपली पण अशीच गर्दी होऊन जाईल. पण त्या गर्दीच्या अगेन्स्ट किती झटे घेतलेले यांनी, सकाळी उठून किती वाजता बटाटे उकडलेले, त्याच्यामध्ये कधी चटणी टाकलेली आहे, कशा टिक्क्या बनवलेल्या आहे, एखाद्या दिवशी कामगार नाही आल्यावर यांनी काय केलेलं आहे, या गोष्टी बघत नाही. लोक फक्त त्या क्राऊडला बघतात आणि मला पण करायचं, मी पण पैसे कमवणार, मी पण कारमध्ये बसणार, मी पण चांगला बंगला घेणार, मी पण विमानाने फिरणार. याच्या नादी लागू नका. इमोशनली कनेक्ट होऊन जाऊ नका. आतली गोष्ट फार वेगळी असती. मी सोशल मीडियावरती बोलतोय हे तुम्हाला माझं समोरचं दिसतंय, पण याच्या आधी मला किती फटके बसताय रोज, मला किती चॅलेंजेस येत आहे, या गोष्टी पण चेक करा. आणि जर वाटलं तुम्हाला की माझ्याकडून ह्या गोष्टी पॉसिबल आहे, मी या सगळ्या गोष्टी सस्टेन करू शकतो, मला पण करण्याची तयारी आहे, असं तरच तुम्हाला पैसा भेटल, अदरवाईज मिळणार नाही. फक्त तुम्ही सुरू करशाल आणि ज्या बाकीच्या फ्रँचायझी बंद झाल्या तसे तुमची पण फ्रँचायझी बंद होईल किंवा तुमचा पण पुढचा बिझनेस बंद होऊन जाईल. आता एक शेवटचा पॉइंट आहे, जसं तुम्ही बोलात की इमोशनल विचार करू नका, पण असं होतं इंस्टाग्राम रील स्क्रोल केल्यानंतर किंवा मोटिवेशन व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला खूप सारं मोटिवेशन येतं, जसं बल्क मध्ये म्हणू शकतात तुम्ही, आणि मग तुम्ही इमोशनल डिसिजनच घेता. तर मग एखाद्या तरुणाने किंवा एखाद्या व्यक्तीने ते करू नये, त्याच्यासाठी कुठले वे आउट तुम्ही सांगाल त्याला? बघा 3 गोष्टी असतात. एक असतं मोटिवेशन, एक असतं इन्स्पिरेशन, एक असतं परसेप्शन. मोटिवेशन म्हणजे काय, फुगा आहे फुगा, राईट. जे तुम्ही बोलले स्क्रोल वगैरे केलं बघितलं, त्याला थोडं मार्केटमध्ये करून त्याला फटके भेटले, टच भेटला आणि त्याला तो फुटून जातो आणि तो संपून जातो. तुम्हाला नाही घ्यायची BMW, मला नाही बनायचं करोडपती. हे लोक असतात मोटिवेशनवाले. दुसरे असतात इन्स्पिरेशनलवाले. इन्स्पिरेशन म्हणजे काय ना, आपल्या घरी फॉर एक्झाम्पल माझं घर पत्र्याचं होतं, पावसाळ्यामध्ये गळायचं, माझ्यासाठी ते इन्स्पिरेशन होतं. माझी आई कामाला जायची, ते माझ्यासाठी इन्स्पिरेशन होतं. माझ्यासाठी हॉस्पिटलला पैसे नाही, ते इन्स्पिरेशन होतं. मी हॉटेलमध्ये एखाद्या ठिकाणी जीव शकत नाही, ते इन्स्पिरेशन होतं. थंडीमध्ये माझ्याकडे हँडग्लोव्ज नव्हते, टू व्हीलर माझे हात असे काकडायचे एकदम, ते माझ्यासाठी इन्स्पिरेशन होतं. हे झालं इन्स्पिरेशन. आणि तिसरं असतं परसेप्शन. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस आईन्स्टाईनकडे एक मुलगा अपॉइंटमेंट घेतो की मला तुमच्याशी डिस्कशन करायचं आहे, तर तो आईन्स्टाईनकडे ज्यावेळेस यायला लागतो ना, आईन्स्टाईन त्यांना सेकंड डेची अपॉइंटमेंट देतात आणि अपॉइंटमेंट दिल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी येतो पण त्या टाइमला. पण आईन्स्टाईन त्यांच्या लॅबमध्ये एकदम जास्त बिझी असतात. मग त्याच्यानंतर तो येतो, तो बसतो तिथं, पण आईन्स्टाईन बिझीच असतात. 10 वाजतात, 11 वाजतात, 12 वाजतात, 1 वाजतात. 1 वाजता त्यांना जेवण येतं त्यांच्या डायनिंग टेबलवरती, तरी आईन्स्टाईन त्यांच्या लॅबमध्ये बिझीच असतात. आणि ज्यांनी अपॉइंटमेंट घेतली असते ते येऊन बसतात तिथं, आणि मग ते विचार करतात की यार कधी येतील. नंतर असं 1 वाजतो, 2 वाजतो, 3 वाजतो, आईन्स्टाईन काही लॅबमधूनच बाहेर येत नाही.
मग त्याच्यानंतर त्यांना इतकी भूक लागते कारण ते सकाळी सकाळी चाललेले राहतात. मग ते काय करतात फास्ट 4 वाजतात ते त्यांच्या डायनिंग टेबलवरती जातात, त्यांचं फास्ट खाऊन घेतात आणि ते जे डिश वगैरे होतात ते तशाच पहिल्या जशा अरेंज केलेल्या होत्या तशा ठेवून देतात आणि येऊन परत बसतात. नंतर 6 वाजतात मग आईन्स्टाईन बाहेर येतात. आईन्स्टाईन त्यांना बघतात, अरे यार सॉरी बरं का, मी तुम्हाला वेळ दिला होता पण म्हणजे मी थोडं बिझी कामामुळे बिझी होतो. नंतर काय करतात, मग आईन्स्टाईन तिथं बसतात त्यांच्या त्या सोफ्यावरती आणि समोर त्यांना डायनिंग टेबल दिसतो. ते म्हणतात, अरे सॉरी बरं का, मी नेमकं जेवलेलोच नाहीये, मग मी ना थोडंसं जेवण करून घेतो. मग आईन्स्टाईन परत डायनिंग टेबलवर जातात, ते उचकून बघतात पण त्याच्यात सगळं खाल्लेलं असतं. ते म्हणतात, अरे सॉरी बरं का, मी जेवलो, माझ्या लक्षातच नाहीये. या लेवलला म्हणतात परसेप्शन. मग तुमच्या कामामध्ये तुम्ही किती वेळ झालेले ते इम्पॉर्टंट आहे. मग इमोशनली कनेक्ट होण्याचं मला कळत नाही की रिझन काय. मोटिवेशन तुम्ही घेऊच नका ना, तुम्ही तुमचे प्रॉब्लेम बघा. तुम्ही लोकांचा फक्त पुढचं रूप बघताय, मागचं त्याचे काय प्रॉब्लेम आहे तुम्ही ते बघत नाहीये. त्या गोष्टी बघा. मी तर प्रत्येक ऑडियन्सला जे मला कनेक्ट आहे किंवा तुम्हाला कनेक्ट आहे तुमचे ऑडियन्स, मी त्यांना तेच सांगाल की इन्स्पायर व्हा एक वेळेस किंवा तुम्ही परसेप्शन लेवलला जा. जर तुम्हाला मोठी अचिव्हमेंट्स पाहिजे ना तर ह्या दोन्ही लेवल्स लागन. मोटिवेशन मध्ये होणार नाही. मोटिवेशन हा बलून येतो, फुटणार म्हणजे 1,00,000% फुटणार आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ मोटिवेट करत तर उद्या तुम्हाला कुणी पण मोटिवेट करा. व्हिडिओने का मोटिवेट होत आहे. जर समजा तुम्ही बघताय की निलेश जाधव आज मोठा माणूस झालेला आहे, चांगले पैसे कमवतो, एवढ्या फ्रँचाईज झाल्या, मिस्टर वडेवाल्याच्या पण 45 बुक झाल्या, मग निलेश जाधव सारखं मी करायला, असं कसं काय होईल. मग त्याच्यासाठी निलेश जाधव रात्री 2 वाजता झोपलेला आहे, निलेश जाधव सकाळी 6 वाजता उठलेला आहे, निलेश जाधव कमीत कमी 30 लोकांची डेली बोलू राहिला, 40 लोकांची मिटिंग करू राहिला. हे बघा तुम्ही अगोदर. आणि जर तुम्हाला वाटलं की यस मी करू शकतो तर तो बिझनेस निवडा. नाही तर लगे उडी मारशाल विहिरीमध्ये की चला हा माझा मित्र झालाय तो झालाय तो करू शकतो तर मी पण करू शकतो. करू 100% शकतात, पण त्यांनी जे केलं ऍक्च्युअली बघा. आणि समोरचं बघूच नका. समजा मी आज तुम्हाला बघितलं, अरे काय मस्त लाईफ आहे, तुम्ही युट्यूबला येताय, पॉडकास्ट करताय, जॉब पण करताय, भारी. पण त्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे ना इथं कॅमेरा लावायला काय झटे, त्याच्यानंतर तुमच्या माईकला काय केलेलं आहे, कॅमेरासाठी काय केलेलं आहे, कॅमेरामॅनची टीमशी कसं बोललेलं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आणि तर बिझनेसमध्ये या. म्हणून मला वाटतं मोटिवेट होऊ नका, एक तर इन्स्पायर किंवा परसेप्शन लेवलला जा. मी गॅरंटी देतो तुम्ही सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद तुम्हाला परत एकदा की एवढं सगळं सांगितलं आणि मे बी याच्यातून नक्कीच कोणाला तरी थोडंसं इन्स्पिरेशन किंवा परसेप्शन मिळेल आणि तुम्ही काहीतरी नक्कीच सक्सेसफुल करू शकाल. आणि याच लाईटर नोटवर आपण हा एपिसोड थांबूया. धन्यवाद. खरंच यांचं कौतुक करायला पाहिजे, कारण कुठलाही काही बेनिफिट नसताना युट्यूबला आमच्यासारख्या लोकांना बोलून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तर मित्रांनो, आपलं काम काय आहे की याच्यामधून ज्या गोष्टी कळाल्या तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण दादांचं विजन एवढं मोठं आहे की तुम्हाला ऍक्च्युअली प्रॉब्लेम जो मार्केटमध्ये तुम्ही फेस करताय तो तुमच्यापर्यंत घेऊन यायचा आहे आणि तो घेऊन येऊन तुम्हाला फ्रीमध्ये सोल्युशन द्यायचं आहे. तर खरंच यांचं कौतुक आहे. तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जे फ्रँचायझीचे स्कॅम चालू आहे, ज्या फ्रँचायझीचे प्रॉब्लेम होत आहे, ज्यांनी अशा फ्रँचायझी घेतलेल्या किंवा जे तुमचे मित्र फ्रँचायझी घेत आहे त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.